आणि भीमसेनजींचा आवाज असा होता की त्यांची नक्कल करणं तर शक्यच नाहीये. तर त्यांनी दरबारी एकच फ्रेज म्हणली आणि 5-7 सेकंदामध्ये दरबारी पूर्णपणे उभा राहिला होता असा. म्हणजे हे स्वरसिद्धी असल्याशिवाय होत नाही. गायक हा चांगला चोर असावा लागतो. सगळ्यांच्याकडनं चांगल्या गोष्टी घेऊन स्वतःच्या गायकीमध्ये त्या अंतर्भूत कराव्या लागतात. आपले जे आयडॉल्स आहेत त्यांचं रेकॉर्डिंग घरी आल्यावर ऐकावं म्हणजे मग कळतं की नाही आपण काही पूर्ण वेळ गाण्याच्या क्षेत्रामध्ये यायला ट्रिगर पॉइंट म्हणजे बालगंधर्व सिनेमा होता. अच्छा, इतक्या उशिरा? हो, इतक्या उशिरा. तुम्ही तबल्याच्या तालाबरोबर ते न घेता ड्रम्स बरोबर गायला की ते फ्युजन नाही होत. रील्स तर ते आल्यानंतर लिटरली खरंच काही मिनिटं काही सेकंद याच्या पुढे लोकांचं बघण्याचा पेशन्सच नाही आहे. शास्त्रीय संगीताच्या दृष्टीने जरासं मारक आहे. म्हणजे नाट्यसंगीत मी सुरुवात केली आणि जर मध्ये क्लासिकल गायलं तर लोकांचं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. हा खूप वेगळाच वाटतो. ग म ध म ग रे रे ग म ध नि रे नि ध म ध. नमस्कार, सावनी म्युझिक पॉडकास्टच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजचा भाग हा अत्यंत समृद्ध करणारा असा होता, कारण आजच्या एपिसोडमधले जे गेस्ट आहेत त्यांचंच कलाजीवन इतकं समृद्ध आहे की त्यांच्याकडनं त्या सगळ्या आठवणी ऐकणं, त्यांच्यावर झालेले कलेचे संस्कार, तो जो वसा वारसा त्यांनी त्यांच्या गायकीत ठेवलेला आहे, तर तो त्यांच्याकडनं अनुभवताना खरंच खूप मजा आली. अर्थातच तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मी ज्याबद्दल बोलते आहे. आपले आजच्या एपिसोडमधले गेस्ट आहेत राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक आनंद गंधर्व म्हणजेच आनंद भाटेजी. त्यांच्याबरोबर खूप मनमोकळ्या गप्पा झाल्या. त्यांचं असं व्यक्तिमत्व आहे की इतका मोठा पल्ला गाठूनही करिअरमध्ये अजूनही त्यांचे पाय तितकेच जमिनीवर आहेत आणि त्यांच्याकडनं असंख्य गोष्टी शिकण्यासारख्या आहेत मलाही आणि आजच्या पिढीतल्या अनेक गायकांनाही. तर माझ्याशी खात्री आहे तुम्हाला खूप आवडेल हा एपिसोडला सुरुवात करूयात. नमस्कार दादा. नमस्कार. खूप स्वागत आहे तुझं सावनी म्युझिक पॉडकास्टमध्ये. थँक्यू. फायनली तू आलेला आहेस पॉडकास्टवर. मला खूप आनंद आहे कारण मी तुझ्या गाण्याची खूप मोठी फॅन आहे आणि अभ्यासक आहे. मला रंगमंचावरही बरेचदा अनुभवता आलं आहे तुझं गाणं. खूप आमची पिढी ब्लेस्ड आहे की तू आता ह्या काळात इतका आमच्यासमोर एक आदर्श आहेस. तर सगळ्यात आपण गप्पांना सुरुवात करूयात. ही काही मुलाखत म्हणण्यापेक्षा मला तुझे विचार जाणून घ्यायचे आहेत आणि पहिलाच माझा प्रश्न आहे जो मी प्रत्येक गेस्टला विचारते आणि तो आता ऑडियन्सलाही पाठ झाला आहे. लहानपणापासून तुला आनंद गंधर्व ही पदवी मिळाली आहे. त्यानंतर तुझी ओळख रसिकांच्या मनात त्यांची एक प्रतिमा आहे. पण तुझ्यासाठी आनंद भाटे कोण आहे? खरा आनंद भाटे कोण आहे? मला वाटतं प्रत्येक कलाकाराच्या दृष्टीने स्टेजवरचं एक व्यक्तिमत्व असतं आणि एक नॉर्मल लाईफमधलं एक व्यक्तिमत्व असतं. खरं. तर मी असं समजतो की स्टेजवर जेव्हा मी असतो त्यावेळी मी गायक या रोलमध्ये असतो. कलेचा आनंद आधी स्वतः घेणे आणि तो दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करणे हे उद्दिष्ट असतं. स्टेजच्या बाहेर आल्यावर काही नाही, नॉर्मल पर्सन असतो मी. वा. नाही पण तेच खूप जास्ती भावतं तुझ्या व्यक्तिमत्वातलं की ते साधेपणा जो प्रत्येक कलाकाराचा स्वभाव त्याच्या कलेतही दिसतो असं म्हणतात, तर ते तुझ्या बाबतीत अगदीच तंतोतंत आहे. सुरुवातीलाच मी सांगते मी हा एकेरी उल्लेख त्याच्या सांगण्यावरच करते आहे. मलाही खूप ऑकवर्ड होते, ऑड होते खरं तर, खूप फॉर्मल वाटतं कारण इतकी म्हणजे रिस्पेक्ट आहे तुझ्या कलेप्रती. त्यामुळे अगदी मला थोडंसं अवघड जाते अरे तुरे करायला. आयटीत काम केलेला माणूस आहे, सॉफ्टवेअर मध्ये सगळीकडे आम्ही एकेरी उल्लेख करायचो सगळ्यांचा, त्यामुळे मला सवय आहे. अगदी. सो थँक्स, तूच मला सुरुवातीला कम्फर्टेबल केल्यामुळे मी आता बिनधास्त तुला काहीही विचारू शकते नक्कीच. मला असं विचारायचं की अशी कुठली मोमेंट होती जिथे तुला रिअलाईज झालं की माझा गाण्यासाठी जन्म झाला आहे? अर्थात तुझं
बालपणापासूनच खूप मोठी कारकीर्द आहे. इतकी मोठी पदवी तुला अगदी कमी वयात मिळाली आणि ती निभावणं हे सगळं आहेच. पण एक सेल्फ रिअलायझेशन म्हणतो ना आपण, की मला जाणीव झाली आणि मी कमिट केलं त्या क्षणी कलेला स्वतःला. तर ती कुठली अशी स्पेसिफिक मोमेंट होती का तुझ्या आयुष्यात? खरं सांगू का, लहानपणी जेव्हा गायला चालू केलं मी, तर त्यावेळी हे सगळं विचार करण्याचं वयच नसतं आपलं. बरोबर. तर मला एकच गोष्ट कळत नक्की होती की जे काही मी ऐकतोय आता, आमच्या घरी गाण्याचं वातावरण तर होतंच. बालगंधर्वांचं गाणं हे सतत चालू असायचं, भीमसेनजींचं गाणं रेडिओवर असेल तर ते चालू असायचं. पूर्वी HMVच्या ज्या रेकॉर्ड्स होत्या 3-3 मिनिटाच्या बालगंधर्वांच्या, तर त्याचा एक साठा आमच्याकडे होताच आणि ते मधनं बाबा लावत असायचे. तर एक मला नक्की आठवतंय की त्या रेकॉर्ड्स ऐकताना ते गाणं मला आवडत होतं. म्हणजे त्याच्यात आता मी पुढे जाऊन काही करणार आहे का, किंवा मला हे गायचंय का वगैरे एवढा विचार करण्या इतकी त्यावेळी आपलं ते वयच नसतं. पण ते जे काय ऐकत होतं ते आवडत होतं. आणि असं मला आईबाबांनी नंतर सांगितलं की मी 2-3 वर्षाचा असल्यापासून एक संगीताचा कान म्हणतात ना, तसा मला होता की कुठली ट्यून ऐकली तर मी ते, त्यावेळी आधी बुलबुल तरंग होता आमच्याकडे, त्याच्यावर वाजवायचो किंवा पेटीवर वाजवायचो. तर मग ते लक्षात आल्यानंतर मग आईबाबांनी थोडं गाणं शिकायला पाठवलं आणि मग ते डेव्हलप होत गेलं. बरोबर. आणि हे आनंद गंधर्व हा जो तू उल्लेख केलास, ती माझ्या वयाच्या 10व्या वर्षी झालेली घटना आहे. तर त्याच्या आधी म्हणजे 6व्या का 7व्या वर्षी मी शिकायला सुरुवात केली असेल. चंद्रशेखर देशपांडे म्हणजे बालगंधर्वांचे ऑर्गनवादक जे हरिभाऊ देशपांडे, त्यांचे चिरंजीव. तर त्यांनी बालगंधर्वांची नाट्यगीतं मला शिकवली. त्याच्या आधी बाबा पण थोडेसे शिकवायचे, कारण त्यांचाही आवाज चांगला होता. आणि शास्त्रीय संगीत यशवंत बुवा मराठे म्हणून होते. तर ते 2-3 वर्ष शिक्षण झाल्यावर थोडेसे असे इन्फॉर्मल कार्यक्रम वगैरे व्हायचे माझे कधी. पण मोठे 2 कार्यक्रम 1981 साली माझे झाले. आणि त्यापैकी एका कार्यक्रमाच्या जे परीक्षण होतं त्याच्यात त्यावेळेचे नाडकर्णी म्हणून समीक्षक होते, त्यांनी हा आनंद गंधर्व उल्लेख केला. आणि मग त्याच नावाने टीव्हीवर, दूरदर्शनवर, मुंबईवर अरुण काकतकरांनी तो कार्यक्रम केला. त्यामुळे ते नाव फेमस झालं. पण हे सगळं होईपर्यंत मी म्हणलं तसं की गाणं आवडत होतं. जे गाणं मी ऐकत होतो ते चांगलं, मला शिकायला त्याच्यात मजा येत होती आणि सादर करतानाही मजा येत होती. ते लोकांना आवडत होतं, ते मला आवडत होतं. पण त्यामुळे अशी एक मुवमेंट अशी नाही त्यावेळी की ते सगळं कळायच्या आधी मी प्रॉबेबली ऑलरेडी गायला लागलो होतो, असं झालं. बरोबर. नाही, पण पुढे जेव्हा तो एक महत्त्वाचा टप्पा तुझ्या आयुष्यात आला की त्या गुरूंकडनं मार्गदर्शन तितक्या मोठ्या म्हणजे भीमसेनजींकडनं असेल, तर ते मार्गदर्शन घेतल्यानंतर मग तेव्हा तुला दिशा मिळाली होती की मला हेच आता आयुष्यभर करायचंय किंवा ह्यासाठी मला एक? तेव्हा पण असं होतं की मी दोन्ही करत होतो. म्हणजे जसं आमच्याकडे गाण्याचं वातावरण होतं तसं अकॅडमिक्सचं होतं. त्याच्यामुळे जसं मी भीमसेनजींकडे नंतर जायला लागलो शिकायला, त्याच वेळी माझं इंजिनिअरिंग पण चालू झालं. तर एक खूप महत्वाची गोष्ट की भीमसेनजींनी मला हे दोन्ही करायला प्रोत्साहन दिलं, की विच इज क्वाईट कॉन्ट्ररी टू व्हॉट नॉर्मली हॅपन्स. की नंतर गुरु सांगू शकतो की आयदर अकॅडमिक्स कर किंवा गाण्याकडे लक्ष दे, पण तसं न करता त्यांनी मला दोन्ही चालू ठेवायला एनकरेज केलं. ऍक्च्युली नुसतंच परमिशन दिली असं नाही, ते एनकरेज केलं. आणि मग पुढे माझं इंजिनिअरिंग एमटेक झाल्यावर मी सर्व्हिस पण करत होतो. तर त्याच्यामुळे ते दोन्ही मला आवडत होतं. आणि टेक्नॉलॉजीची आवड होती, गाण्याची आवड होती. तर त्याच्यामुळे दोन्ही चालू ठेवायचं जमतंय तितके दिवस, असा माझा एक हे होता. आणि पूर्ण वेळ गाण्याच्या क्षेत्रामध्ये यायला ट्रिगर पॉइंट काहीतरी लागतो. तो ट्रिगर पॉइंट म्हणजे बालगंधर्व सिनेमा होता. अच्छा, इतक्या उशिरा? हो, इतक्या उशिरा. म्हणजे मी जवळजवळ 17 वर्ष सॉफ्टवेअरमध्ये सर्व्हिस केली आणि पॅरलली मग गाण्याचे कार्यक्रम थोडेफार विकेंड्सना वगैरे माझे चालू होते.
परंतु बालगंधर्व सिनेमा झाल्यानंतर मग ती सिच्युएशन एकदम बदलली आणि मग खूप माझा इकडचा वेळ वाढायला लागला, जास्त वेळ द्यावा लागायला लागला इकडे गाण्यासाठी. आणि मग त्यावेळी मग मला असं पहिल्यांदा असं वाटलं की आपण हे फुल टाईम करून बघावं. आणि मग त्यावेळी मी तो निर्णय खरं म्हणजे घेतला की आता बघूया काय होतंय, पूर्ण वेळ खूप मोठा निर्णय. आपण आता गुरूंबद्दल बोलतोच आहे, तर तुला पहिली भेट आठवते भीमसेनजींची तुझी झालेली? हो, पहिली भेट म्हणजे आम्ही लहानपणीच गेलो होतो त्यांच्याकडे, जेव्हा मी बालगंधर्वांची गाणी त्यांनी तुझं ते गाणं ऐकलं होतं? हो, ऐकलं होतं. आणि हिराबाई बडोदेकर या त्याला खूप म्हणजे मला प्रोत्साहन त्यांनी दिलं. खूप दिग्गज लोकांच्या भेटी होण्यामागे कारणीभूत हिराबाई बडोदेकर आहेत. त्यांचं खूप प्रेम होतं माझ्यावर आणि कोणी त्यांच्याकडे मोठा कलाकार आला की त्या मला बोलवून घ्यायच्या, त्यांच्यासमोर गायला सांगायच्या. त्यामुळे मला आठवतंय पु ल देशपांडे आणि वसंतराव देशपांडे यांच्या समोर माझी एक पूर्ण मैफल झाली होती त्यांच्या घरी, हिराबाईंच्या घरी. नंतर भीमसेनजींची पहिली भेट तिथेच झाली. नंतर पंडित रविशंकरांची भेट झाली. अल्लारखा साहेब आणि झाकीरबाईंची भेट तिथे झाली. तर ते मी भाग्यवान समजतो स्वतःला की या सगळ्या दिग्गज लोकांना मी इतक्या लहान वयात भेटू शकलो. आणि मग आम्ही भीमसेनजींच्या घरी गेलो होतो त्यांना गाणं ऐकवायला म्हणून. आणि बालगंधर्व हे भीमसेनजींचे पण ते गुरुस्थानी मानायचे बालगंधर्वांना. त्यामुळे त्यांनी कौतुक केलं की लहान मुलगा आणि बालगंधर्वांची गाणी गातोय, हे कौतुक होतं त्यांना. आणि त्यावेळी मी खूप हडकुळा होतो. तर मला एक ती पहिल्या भेटीचा तू उल्लेख केलास ना, त्यातलं एक आठवणीतली राहिलेली गोष्ट म्हणजे गाण्याबद्दल ते बोललेच की रियाज कर, हे कर वगैरे असं प्रोत्साहन दिलं. पण त्याच्याच बरोबर नंतर स्वतःचं मनगट दाखवलं. नुसता गाण्याचा रियाज करून उपयोग नाही, असं मनगट झालं पाहिजे म्हणाले. क्या बात आहे. म्हणजे ते फिटनेस कॉन्शियस होते. ते खूप एकदम अशी लक्षात राहिलेली भेट आहे ती त्याच्यामुळे. क्या बात आहे. पण मग तू नंतर त्यांना शिकायला कधी सुरुवात झाली? मग त्या भेटीनंतर? मी 17 वर्षाचा होतो त्यावेळी. म्हणजे ह्या भेटीनंतर आणि शिकायला जाण्यात 4-5-6 वर्षांनंतर. बरोबर. कारण त्यांचं गाणं हे तर आवडत होतंच. आणि इनफॅक्ट नुसतं आवडत होतं असं नाही, तर शास्त्रीय संगीत कसं पाहिजे तर हे असं पाहिजे असं माझे आयडॉल होते. जसं बालगंधर्व हे आयडॉल आहेत तसे भीमसेनजी लहानपणापासूनच आयडॉल होते माझे. त्यामुळे यशवंतबुवा मराठ्यांच्याकडे ऑफकोर्स पहिलं फाउंडेशन माझं झालेलं होतं शास्त्रीय संगीताचं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही गेलो गुरुजींच्या घरी, भीमसेनजींच्या घरी. आणि त्यांना मी सांगितलं की तुमच्याकडे शिकायची खूप इच्छा आहे. तर जे काय मला येत होतं तेव्हापर्यंत ते गाऊन दाखवलं त्यांना. तर एक तर त्यांनी हो म्हणलं मला शिकवायला, हे खूप मोठं माझं स्वप्नपूर्ती होती खरं सांगायचं तर. आणि दुसरं म्हणजे त्यांनी एकच सांगितलं मला फक्त की माझ्याकडे तालीम झाल्याशिवाय प्रोग्रॅम्सच्या पाठीमागे लागायचं नाही. तर त्याच्यामुळे मी जवळजवळ मधले 10-15 वर्ष बाहेर गात नव्हतो. आणि मग त्यांनीच सवाई गंधर्व महोत्सवात मला गायला सांगितलं 2002 साली. तेव्हापासून मग मी बाहेर परत गायला लागलो. पण त्यांच्याकडनं शिकणं हा म्हणजे शब्दात सांगण्याच्या पलीकडचा एक्सपिरियन्स. खरंय. मला एक नेहमी जेव्हा मी तुझं गाणं अभ्यासते तेव्हा एक प्रश्न पडतो की बालगंधर्वांची गायकी ही अत्यंत लढीवाळ आणि स्वरांना गोंजारत असलेली अशी गायकी आहे, आणि ऑन द कॉन्ट्ररी भीमसेनजींची गायकी ही आक्रमक आणि स्वरावर आरूढ होऊन असलेली अशी आहे. तर त्या दोन्हीचा मध्य तू कसा गाठलास आणि त्या दोन्हीतलं तू काय घेतलंस? मला असं वाटतं की काही काही गोष्टी जरी गायकीतला फरक तू म्हणतेस तो बरोबर आहे, पण तरी काही बेसिक गोष्टी सेम असतात सगळ्या घराण्यांच्यामध्ये, सगळ्या गायकींच्यामध्ये. सुरांना असलेलं महत्त्व. तर बालगंधर्वांचं म्हणजे घराणं म्हणायचं तर बखलेबुवांचे ते शिष्य म्हणजे ते जयपूर घराण्याच्या लिनिएजमध्ये ते येतात. तर जरी तो घराण्यातला डिफरन्स असला तरी सुरांचा लगाव असेल किंवा सुरांची अचूकता असेल आणि त्यातली भावपूर्णता असेल गाण्यातली, असे बरेच गोष्टी
कॉमन होत्या. दुसरं, जरी गुरुजींची गायकी आक्रमक असली तरी त्यांचं एक नेहमी सांगणं होतं, मलाच असं नाही सगळ्या शिष्यांना, की तुम्ही स्वतःच्या आवाजात गा. क्या बात आहे. हे खूप क्या बात महत्वाचं आहे. कारण खरंय. नाहीतर बरेच वेळा असं होतं की गुरूंच्या आवाजाची नक्कल करायला जर मी आता गेलं, तेच विचारणारच होते पुढे. आणि भीमसेनजींचा आवाज असा होता की त्यांची नक्कल करणं तर शक्यच नाहीये, बरोबर. परंतु तसं काही करायला गेलं तर त्यांनी फक्त आवाज खराब होऊ खरंय. शकतो, बाकी काही होऊ शकत नाही. म्हणजे त्यांचा आवाज अद्वितीय होता. पण त्यांचं सगळ्यांना आम्हाला सांगणं होतं की स्वतःच्या आवाजात गा, आणि त्याच्यामुळे गायकी घ्या परंतु स्वतःच्या आवाजात गा. वा. तर ते एक होतं. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः मी म्हणलं तसं ते बालगंधर्वांनाही गुरुस्थानी मानत होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या नाट्यगीतात असेल किंवा अभंगांच्या मध्ये असेल तर सवाई गंधर्वांच्या प्रमाणेच बालगंधर्वांच्याकडनंही बऱ्याच गोष्टी कॉन्शियसली घेतलेल्या होत्या. आणि ते मला ऍक्च्युली परत त्यांच्याकडून वेगळ्या रूपात ऐकायला मिळालं. क्या बात. त्यामुळे तो दोन्ही गायकींचा एक संगम होऊ शकला, असं झालं. ते कुठे कॉन्फ्लिक्टिंग झालं नाही. त्याला अजून एक थोडं महत्वाचं कारण असं आहे की मराठी गुरुजींच्याकडे जेव्हा मी शास्त्रीय संगीत शिकत होतो ते कुठल्या पर्टिक्युलर घराण्याचे नव्हते. ते खूप चांगले संगीत शिक्षक होते, आणि त्याच्यामुळे माझ्यावर लकीली कुठल्या एका घराण्याचा प्रभाव नव्हता आधी क्लासिकल म्युझिकमध्ये. तर नाहीतर मग तो थोडासा परत प्रश्न येऊ शकतो की यू हॅव टू अनलर्न अ फ्यू थिंग्स आणि मग परत नव्याने शिकायचं. तर तसं मला कधी झालं नाही त्याच्यामुळे. तर या कारणांमुळे तसा कॉन्फ्लिक्ट नाही आला कधी. वा वा. तू गुरूंचा खूप मोठा सहवास तुला लाभलेला आहे. तेव्हाचं गुरुकुल पद्धत किंवा गुरु शिष्याचं नातं आणि आत्ताचं गुरु शिष्याचं नातं याविषयी काय सांगशील? तुला असं आता काही बदल जाणवतो किंवा असं वाटतं की म्हणजे आत्ताच्या गुरु शिष्य परंपरेबद्दल तुला काय वाटतं आणि तेव्हाच्या? मला असं वाटतं की अजूनही म्हणजे आता गुरुकुल पद्धती जी होती तर तसं मी पण नाही केलं. म्हणजे मी काय त्यांच्या घरी जाऊन राहिलो नाही. पण अगदी पूर्वी गुरुकुल पद्धती होती की ज्याच्यात गुरूंची सेवा करून, की जे त्यांनी केलं होतं सवाई गंधर्वांच्या घरी राहून तिथली घरातली कामं करून. तर तो तर म्हणजे काळ खूप खडतर होता. त्या मानाने मी शिकलो ते त्यांच्या पुढे बसून शिकलो, पण राहून नाही शिकलो. तर तो एक म्हणजे गुरुकुल म्हणायचं, पण म्हणजे गुरु शिष्य परंपराच, पण न राहता घरी. तर आणि आत्ता सुद्धा म्हणजे राहायला काही वेळेला गुरुकुल म्हणजे शिष्य राहून शिकतो, न राहता शिकतो, पण ह्या सगळ्यातलं जे मेन प्रिन्सिपल आहे तर ते कॉमन आहे किंवा राहायला पाहिजे असं मला वाटतं. की गुरुच्या समोर बसून शिकणं ह्याला खूप महत्व आहे कुठल्याही आपल्या भारतीय संगीतामध्ये किंवा कुठल्याही कलेमध्ये संगीतामध्ये. कारण जसं आपण म्हणतो ना की पुस्तक वाचून पोहायला शिकायला येत नाही, तर तसंच थोडंसं ते त्याच्या पॅरलल आहे हे की आता खूप अवेलेबल आहे म्युझिक, इंटरनेटवर अवेलेबल आहे, सगळीकडे तुम्ही ऐकू शकता, की जे पूर्वी नव्हतं पॉसिबली. नंतर आता रेकॉर्डिंग पटकन करता येतं आपल्याला, ते पूर्वी नव्हतं, तर तुम्हाला लक्षात ठेवावं लागायचं. तर असे काही काही बदल नक्कीच आहेत. परंतु त्यातला अजून सुद्धा असे विद्यार्थी आहेत की जे व्यवस्थित गुरुची तालीम घेतात, त्यांच्याकडे पेशन्स आहे मुख्य. कारण तो एक खूप महत्वाचा आहे की आता फक्त कसं झालंय की असेही, आता मी फारसा शिकवत नाही पण मी जे ऐकतो आजूबाजूला त्याच्यात असेही शिष्य कधी कधी येतात की आम्हाला 1-2-3 वर्षात कुठे गायला सुरुवात करायची, त्यामुळे स्पर्धेत भाग घ्यायचा आहे तर तेवढंच शिकवा. तर असं होऊ शकत नाही शास्त्रीय संगीताच्या बाबतीत. एक प्रोसेस तुम्हाला फॉलो करावी लागते, कारण ते मुरत जावं लागतं गाणं. म्हणजे ऐकून तुम्हाला नुसते रागात कुठले स्वर आहेत ते कळेल, पण तो राग मुरण्यासाठी त्याचा तेवढा वेळ गुरुसमोर बसून ते घेणं आणि मग त्याची तालीम करणं, हे हा फॅक्टर आहे. पण म्हणजे मला काही लोक असं म्हणतात की आता ते नाहीच आहे परंपरा किंवा आता लोक करतच नाहीत. तसं नाहीये.
अजून सुद्धा तसं करणारे लोक मी आजूबाजूला बघतो की ते खरोखरीच म्हणजे त्यांच्याकडे पेशन्स असतो या प्रकारचा आणि शास्त्रीय संगीत त्या प्रकारे शिकण्याची आवड असते. तुला मी मगाशी म्हटलं तसं मोठा सहवास लाभला भीमसेनजींचा. त्यांच्याबरोबर रंगमंचावरही साथ करणं तानपुऱ्याची, हेही असे अनुभव असतील किंवा काही वेगळ्या आठवणी असतील तर सांग ना कार्यक्रमांच्या, आणि तेव्हाचा त्यांचा कसा म्हणजे हे अप्रोच असायचा रंगमंचावर जाण्याआधीचा, किंवा त्याची तयारी, किंवा ती सगळी प्रोसेस पण तू जवळनं बघितली असशील. हो, एक तर तंबोऱ्याला खूप महत्त्व होतं. त्यावेळी तर इलेक्ट्रॉनिक तानपुऱ्यांची प्रथा नव्हती. 2 किंवा कधी कधी 3 किंवा 4 तंबोरे मागे असायचे. आणि ग्रीन रूम मध्ये पहिल्यांदा ते तानपुरे जुळवणं हा एक मोठा त्याच्यात छान आणि अनुभव असायचा तो. कारण छान जुळलेले तानपुरे जेव्हा आपण ऐकतो त्यावेळी आपल्याला त्याच्यातच जे काही समाधान मिळतं, गाणं वगैरे सगळं नंतर, पण नुसते तानपुरे ऐकणं याच्यात. आणि भीमसेनजींचा खूपच त्याच्यावर भर होता की तानपुरे नीट ट्यून करणं, त्याच्यात म्हणजे रियाज करताना सुद्धा आवाज त्याच्याशी मॅच करणं, सूर मॅच झाले पाहिजे. तर ते मैफलीच्या आधीच्या तयारीतही ते असायचं. अर्थात ते स्वतः खूप गायचे नाहीत ग्रीन रूम मध्ये, कारण तसे एक तर त्यांचे बरेच कार्यक्रम चालू असायचे. त्यांनी रियाज त्यांच्या तरुणपणी जो केलेला होता तो खूप, जेव्हा कार्यक्रम चालू झाले तेव्हा त्यांनी कुठल्या तरी मुलाखतीत सांगितलं पण होतं की जेव्हा खूप कार्यक्रम असतात तेव्हा उसी से रियाज हो जाता है. तर त्यामुळे ग्रीन रूम मध्ये खूप जास्त वेळ गायचे नाहीत. पण ग्रीन रूम मधली मला एक स्पेसिफिकली आठवण येतो, आता विचारल्यावर लक्षात आलं की स्वरसिद्धी आपण जे म्हणतो ना, तर त्याचा कसा प्रत्यंतर त्याचं येतं. तर असं सवाई गंधर्व महोत्सवाच्याच ग्रीन रूम मध्ये तानपुरे जुळवल्यानंतर त्यावेळी मला वाटतं वेळ बदललेली होती, त्याच्यामुळे रात्रीच तो बंद होणार होता. आणि ते दरबारी कानडा गाणार होते. तर आधीच खूप डोक्यात होतं, बाहेर सगळे चालले होते कार्यक्रम. पण तानपुरे जुळवल्यावर त्यांनी दरबारी ची एकच फ्रेज म्हणली आणि त्या 5-7 सेकंदामध्ये दरबारी पूर्णपणे उभा राहिला होता असा. म्हणजे हे स्वरसिद्धी असल्याशिवाय होत नाही. म्हणजे आधीचं जे ऐकलं होतं ते सगळं पुसलं गेलं होतं, लिटरली सगळं पुसलं गेलं होतं डोक्यातनं, आणि तो दरबारीचे सूर फक्त तिथे राहिले होते. तर ते ग्रीन रूम मधलं तू म्हणलीस ना, त्याच्यावरनं हे आठवलं मला आता. तर अशा स्वरसिद्धीचा अनुभव यायचा, रंगमंचावर तर यायचाच. आणि रंगमंचावर जर म्हणायचं तर अजून एक त्यांची खासियत होती की जो ऑडियन्स असेल तर त्यांचं गाणं असं होतं की त्याच्यात अजिबात त्यातलं शास्त्र डायल्यूट न करता ते कॉमन मॅन पर्यंत कसं पोहोचेल, हे खूप मोठी जादू होती त्यांच्या गाण्यात. केवळ लोकांना आवडायला पाहिजे म्हणून ते डायल्यूट नव्हते करत, पण तो पूर्ण शास्त्रीय संगीताचा गाभा ठेवून त्यातल्या दर्दी लोकांना त्यातली खोली कळायची त्यातली. पण सामान्य श्रोत्याला की ज्याला काही राग माहिती नाही, काही माहिती नाही, त्याच्या सुद्धा ते हृदयाला भिडायचं गाणं. तर तो अनुभव आम्हाला म्हणजे त्यांच्या मागे तानपुऱ्याला बसायचो तेव्हा खूप यायचा. क्या बात आहे. रियाज या संकल्पनेबद्दल मला तुझ्याकडनं खूप ऐकायचं आहे. एकतर ओव्हर द पिरियड रियाजाचं स्वरूप कसं बदलत जातं एखाद्या गायकाच्या आयुष्यात, हेही ऐकायचं आहे. म्हणजे गाणं शिकायला लागल्यानंतरचा काही वर्षांचा रियाज, त्यानंतर मग तुझ्या आयुष्यात नोकरी सांभाळून केलेला रियाज, आणि आत्ताचा रियाज. जेव्हा सुरुवात करतो आपण तेव्हा स्वरज्ञान हे बेसिकली तिथनं सुरू होतं. आणि तानपुरे लावणं, तर त्याच्यातही तानपुरे लावणं, ट्यून करणं, याच्यात सुद्धा खूप म्हणजे त्याच्यातही खूप स्वरज्ञान मिळतं आपल्याला. कारण वेगवेगळ्या छटा आपल्याला कळतात, श्रुतींचा अभ्यास होतो, आणि अचूक स्थानं जी असतात सुरांची तर ती थोडी कळायला मदत होते. कारण आपण नॉर्मली बघतो की आपण जेव्हा तानपुरा ट्यून करतो, 2 मधला 6चा जोड असतो. आपण आता हार्मोनियमचा सूर रेफरन्स म्हणून घेतलेला असेल
आपल्याला वाटतं दोन्ही तारा त्याच्याशी जुळल्या आहेत, पण त्या दोन्ही एकत्र वाजल्यावर त्या जुळलेल्या नसतात. ही अगदी खरंय. बेसिक खरंय. स्वरांच्या छटा मी जे म्हणतो, हो तर इथपासून सुरुवात होते. अगदी. आणि मग जसं जसं आपण पुढे जात जातो, मग त्याच्यात बरेच प्रकार आहेत. आवाजाच्या तयारीसाठी पलटे असतात आणि अलंकार घोटतो आपण, ते सगळं स्टँडर्ड बरोबर. आहेच. त्याच्यानंतर मग जेव्हा आपण रागसंगीत शिकतो, तर रागसंगीताचा रियाज एक वेगळा असतो, की रागस्वरूप हे म्हणजे तो रियाज आणि ते शिकणं ही प्रोसेस ती एकत्र चालू असते. कारण परत ही एक गोष्ट मला वाटतं आपल्या भारतीय संगीतात वेगळी आहे, की तेच सूर जरी असले तरी त्याच्यातनं 3 किंवा 4 वेगवेगळे राग वेगळे निर्माण होऊ शकतात. त्याचं चलन असेल, बरोबर. आरोह सेम असतात, पण चलनाने आणि तुम्ही कुठे थांबता, त्याचं फ्रेजेस कुठल्या अंगाने घेतल्या जातात, तर ह्या सगळ्यावर खूप वेगळं राग स्वरूप त्यातनं निर्माण होत असतं. बरोबर. म्हणजे आता एक छोटंसं एक्झाम्पल द्यायचं झालं तर पुरिया मारवा, हो. सोनी, हे सगळे एकच सूर आहेत, बरोबर. पण ग ग म द ग म ग म ग रे सा नि रे ग म ध नि म द ग आणि ग म ध म ग रे रे ग म ध नि रे नि द म ध म द म ग रे. सूर तेच आहेत, बरोबर. पण त्यातनं निर्माण होणारा राग कम्प्लिटली वेगळा आहे. खरं आहे. आणि सोनीत पण हेच सूर आहेत, पण हा अजून एक वेगळाच त्यातनं रंग निर्माण होतो. तर हे जे आहे, तर हे आपल्या शास्त्रीय संगीताचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे हा राग स्वरूपाचा रियाज हा एक खूप महत्वाचा आहे, जसे जसे तुम्ही शिकत जाता तसं. खरंय. आणि नंतर मग जेव्हा आपल्या मैफली पण चालू असतात, आपला रियाजही चालू असतो, तर त्यावेळी गुरुजी खूप छान म्हणायचे की रियाज कसा करावा. आणि मैफलीत तर ते म्हणायचे की म्हणजे त्यांची बोलण्याची एक छान पद्धत होती, तुला माहिती असेल, की ते एकच वाक्य बोलायचे आणि त्याच्यात खूप मोठं काहीतरी सांगून द्यायचे. तर ते एवढंच सांगायचे की मैफलीत रियाज करू नका आणि रियाजाच्या वेळी मैफल करू नका. वा 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 वा, क्या बात आहे. म्हणजे रियाजाच्या वेळी जे तुम्हाला येत नाहीये त्याचा रियाज करा. क्या बात आहे. जे येतं तेच गात बसलं तर मग काही त्यातनं पुढे प्रगतीच होणार नाही. खरंय खरंय. आणि त्याच्या उलट मैफलीत रियाज करत बसू नका. मैफली जागा त्याच्यासाठी नाहीये. तुम्ही तिथे बसल्यावर जे आपल्याला येतं ते चांगल्या रीतीने लोकांच्या समोर प्रस्तुत करण्यासाठी ती जागा आहे. आणि तुझ्या एका मुलाखतीत मी ते पण ऐकलं होतं की दिलेल्या वेळेत गा, दिलेल्या वेळेत चांगलं गाता आलं पाहिजे. ते पण असंच आहे की ते असं एकच वाक्य सांगायचं, त्याच्यावर काही असं इलॅबोरेट नाही करून सांगायचं. पण किती मोठी गोष्ट, किती मोठी गहन गोष्ट. म्हणजे 3 मिनिटात पण तोच रागाचा म्हणजे इफेक्ट होतो, अर्ध्या तासाच्या एलपी मध्ये पण तोच इफेक्ट होतो, 1.5 तास राग गायलेला तो पण तोच इफेक्ट होतो. हे आणि त्यांनी हे खूप गोष्टी कॉन्शियसली केलेल्या होत्या. म्हणजे त्यांनी जेव्हा त्या पूर्वी 20 का 30 मिनिटाच्या एलपीज निघायच्या, तोडीसारखा राग असेल तर तो 20 मिनिटात सबंध ख्यालापासून द्रुतबंदिशीपर्यंत मांडणं आणि त्याचा बॅलन्स ठेवणं हे इतकं अवघड काम आहे. पण तो त्यांनी एक वस्तुपाठ घालून दिलेला आहे की कसा राग म्हणावा त्या 20 मिनिटात. खरंय. वा वा. पण मग तुझ्या बाबतीत रियाजाचं कसं स्वरूप बदलत गेलं? मग पुढे नोकरी सांभाळून तू कसा रियाज मॅनेज केला? त्यावेळी थोडंसं टाइम मॅनेजमेंटचा थोडासा भाग होता त्याच्यात. कारण गाणं आणि सॉफ्टवेअर ही दोन्ही फील्ड्स अशी होती की खूप वेळ खाणारी दोन्ही फील्ड्स, आणि अनप्रेडिक्टेबिलिटी की काय आपण काहीतरी प्रोजेक्टवर काम करतोय, त्याच्यात काही प्रॉब्लेम आला किंवा प्रोजेक्ट डिलिव्हरी जवळ आली तर ऑफिसला जाण्याची वेळ फिक्स, येण्याची वेळ फिक्स नाही, असं जे असतं टिपिकल, तर ते सगळं असायचं. त्यामुळे थोडासा टाइम मॅनेजमेंट हा आस्पेक्ट होता त्याच्यात. जायच्या आधी सुराचा रियाज जो असतो तो मी करून जायचो,
बरोबर. आणि मग जसं शेड्यूल असेल त्याच्याप्रमाणे मग मी माझं रियाजाचं शेड्यूल बसवण्याचा पण प्रयत्न रियाज करायचा. मस्ट म्हणजे हो केलाच पण जायचा. नाही, आता कसं होतं की अगदीच खूप आम्ही आमच्या भाषेत म्हणतो प्रोजेक्टला आग लागलेली असेल तर मे बी तुमचा 2 दिवस रियाजच होणार नाही, 2-3 दिवस. पण मग जेव्हा नसते तशी सिच्युएशन त्यावेळी रियाजाकडे जास्त लक्ष द्या. असं थोडंसं प्रायोरिटायझेशन म्हण किंवा टाइम मॅनेजमेंट म्हण, हे थोडंसं मला करावं लागलं त्या काळात. बरोबर. आणि मैफलींच्या बाबतीतही करावं लागलं. म्हणजे विकेंडला मैफल करून परत सोमवारी ऑफिसात जाणं, हे थोडंसं करावं लागलं त्यावेळी. पण ते 2 गोष्टी आहेत त्याच्यात. एक तो गुरूंचंही प्रोत्साहन होतं आणि घरून बॅकिंग होतं. तर त्यामुळे हे सगळं करता आलं मला. म्हणजे लहान असताना आई बाबा, 2 मोठ्या बहिणी हो. आणि नंतर बायको मुलगा, सगळ्यांचा मला नेहमी सपोर्ट होता हे सगळं करायला. खरंय. त्यामुळे मग ते रियाज करणं, मैफली करणं आणि त्याच वेळी ऑफिस सांभाळणं हे शक्य होत होतं. खूप अवघड आहे. ऐकणं हाही रियाजाचा खूप महत्वाचा भाग समजला जातो. तर तू काय ऐकतोस किंवा ऐकायचास लहानपणापासून आतापर्यंत? ही अगदी बरोबर गोष्ट आहे. आणि जसं तुम्ही तुमची जी शैली आहे तर गुरूंचं तुम्ही ऑब्व्हियसली ऐकताच. त्याच्यामुळे मी भीमसेनजींचे रेकॉर्डिंग्स लकीली खूप अवेलेबलही आहेत. बरोबर ते एक ॲडव्हान्टेज होता. त्यांच्या इवन त्यांच्या तरुणपणच्या मैफली पण अवेलेबल आहेत रेकॉर्डिंग्स. तर त्या मी खूप ऐकायचो. बालगंधर्वांचं तर लहानपणापासून ऐकत होतोच. पण त्याच्याच बरोबरीने सगळ्यांचं गाणं ऐकायचो मी आणि अजूनही ऐकतो. कारण वेगवेगळ्या शैलींमध्ये प्रत्येक गायक तुम्हाला, प्रत्येक शैली तुम्हाला काहीतरी शिकवून जात असते. आणि भीमसेनजींनी स्वतः तेच केलेलं आहे. म्हणजे ते मुलाखतीत त्यांनी एकदा सांगितलेलं आहे की गायक हा चांगला चोर असावा लागतो. सगळ्यांच्याकडनं चांगल्या गोष्टी घेऊन स्वतःच्या गायकीमध्ये त्या अंतर्भूत कराव्या लागतात. तर हे त्यांनी खूप चांगल्या रीतीने केलं होतं. त्याच्यामुळे भीमसेनी गायकी हीच मुळात खूप म्हणजे किराणा गायकीचा बेस असून इतर गायकींमधल्या चांगल्या गोष्टी ऑलरेडीच त्याच्यात आहेत. खरंय. आणि तेच ते आम्हालाही करायला सांगायचे की वेगवेगळ्या लोकांचं ऐकायला पण प्रोत्साहन होतं त्यांचं. म्हणजे असं नव्हतं की आता हे तुम्ही शिकताय तर इतर लोकांचं ऐकायचं नाही. अगदी पूर्वीच्या काळी हे होतं, कारण बरोबर की इतर घराण्याचं गाणं ऐकून द्यायचं नाही शिष्याला. अर्थात खूप पूर्वी होते. आता तसं नाही. किंवा मी लहान असताना पासूनच्या काळात तसं इतकं नव्हतं राहिलं. पण खूप लोकांचं गाणं ऐकून त्यातनं काय काय. आणि मी जेव्हा मराठी गुरुजींच्याकडे शिकत होतो तर त्यांनी सुद्धा मला आवाजाची फिरत राहावी, आवाज फुटण्याच्या काळात, तर त्याच्यासाठी ठुमऱ्या तयार करायला सांगितलं होतं. तर त्यावेळी मी बडे गुलाम अली खां साहेब आणि अशा खूप लोकांच्या ठुमऱ्या ऐकायचो. तर त्यामुळे खूप खूप आणि सगळं ऐकायला मला आवडतं आणि ऐकायलाच पाहिजे. आत्ताच्या काळात काय ऐकतोस तू? आता एवढं एक्सपोजर आहे, विविध संगीत आहेत. आजकाल आपण रील्स पण बघतो. काही सगळं भरपूरच सगळं संगीत सामावलेलं आहे एक सोशल मीडियामध्ये. हो, बरोबर. तर आता तुझं काय दिनक्रम असतो आणि ऐकणं ह्याचा किती समावेश आहे तुझ्या दिनक्रमामध्ये? हे तर चालूच असतं. मी आत्ता सांगितलं ते वेगवेगळ्या लोकांचं शास्त्रीय संगीत ऐकणं हे तर चालूच असतं. जसा शास्त्रीय संगीतात आपण म्हणतो तसा बॉलिवूड मधलाही तो सुवर्ण काळ, लता दिदी, आशा दिदी आणि रफी साहेब, किशोर कुमार, तर त्यांनी पण एक युग स्वतंत्र निर्माण केलं होतं. ती गाणी अजूनही ऐकायला आवडतात मला. आणि दुसरा एक मुद्दा की ऐकणं हे जे म्हणतो ना, गायकांनी स्वतःचं गाणं पण ऐकलं पाहिजे. कारण त्यातनं पण आपल्याला आपण काय चांगलं करतोय, काय वाईट करतोय, काय वाईट लागतंय, हे नाही चांगलं लागत आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. कधी कधी काय होतं की आपण लोकांचं ऐकतो ते आपण इमिटेट करतो म्हणण्यापेक्षा आपण ते कधी कधी आपल्या शैलीत सामावून पण घेतो. पण प्रत्येक गोष्टच आपल्या गायकीमध्ये चांगली लागेल, आपल्या गळ्यातनं चांगली लागेल असं नसतं. बरोबर. आणि ते तुम्हाला स्वतःचं गाणं ऐकल्याशिवाय कळत नाही. खरंय. तर ते खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. स्वतःचं गाणं ऍज अ थर्ड पर्सन ऐकणं, एक अनालिटिकल दृष्टीने, तर त्यातनंही खूप शिकता येतं ऍक्च्युअली. वा वा वा, क्या बात आहे.
आणि मग नंतर तू संगीत नाटकाकडेही वळलास, तर तो अनुभव कसा होता? कारण तुझ्या घरातच तुझी तिसरी पिढी आहे. हो, मला असं वाटतं माझे पणजोबा भाटेबुवा म्हणून प्रसिद्ध होते. Yes. ते संगीत नाटक करायचे. हो, म्हणजे ते तुझ्या रक्तात घरातच होतं. पण तरी तू ते इतके वर्ष केलं नव्हतंस आणि फायनली काही वर्षांपूर्वी संगीत सौभद्राचे तू अनेक प्रयोग केलेस. तर त्याबद्दल सांग ना. मी संगीत नाटकात काम केलं, जरी आमच्या घरात होतं ना, तरी मी मूळचा नट नाही. म्हणजे मी गायक आहे. पण मी संगीत नाटकात काम केलं याचं पूर्ण श्रेय राहुल देशपांडेला जातं. कारण त्यांनी मला सौभद्रासाठी विचारलं आणि कृष्णाचा म्हणजे मेन रोल त्यातला होता. तर तुला खोटं वाटेल, आमचा पहिला फोन असा बंद झाला होता की मी म्हणलं, अरे काही काय, मी सोसायटी आणि शाळा कॉलेजमध्येही कुठे नाटकात काम केलं नाही, एकदम कृष्णाचा रोल सौभद्रामध्ये कसा करीन मी, असं म्हणून तो फोन बंद झाला होता आमचा. अरे बापरे. पण नंतर काय माहिती नाही, मला वाटलं की एक तर तो रोल खूप छान आहे. खरे. मी छोटा गंधर्वांचं ते नाटक बघितलं होतं लहानपणी 2-3 वेळा. बरोबर. त्यामुळे तो रोल खूप छान आहे, तो मला म्हणजे आवडायचा, इव्हन बघायलाही आवडायचा म्हणजे. आणि मग मी विचार केला की नाही, हे आहेच आहे म्हणजे, पण एक स्टेप पुढे जाऊन बघायला काय हरकत आहे. खरे. मग मी थोड्या वेळाने ऍक्च्युली राहुलला परत फोन केला की तू आतापर्यंत आपलं बोलणं झाल्यानंतर सांगितलंयस का कोणाला, तर नशील सांगितलंस तर एक प्रयत्न करून बघूया आपण, अशी ती सुरुवात झाली ऍक्च्युली. आणि मग नंतर ते आवडत गेलं. म्हणजे संगीत रंगभूमीची जादू आपण जी म्हणतो ना, तर ती काय असते, तर ते खरं म्हणजे मला ते नाटक केल्यानंतर कळलं. कारण मैफलीत वेगळं ऍटमॉस्फिअर असतं, संगीत नाटकामध्ये वेगळंच छान ऍटमॉस्फिअर असतं. कारण त्याच्यात नाट्यही असतं आणि गाणं असतं, आणि गाणं हे त्या नाटकाचा पार्ट असतं, तर ते मैफलीत गाण्यापेक्षा खूप वेगळं आहे. आणि आमचा निपुण धर्माधिकारी, खूप टॅलेंटेड एकदम दिग्दर्शक, त्यांनी ते नाटक कॉम्प्रेसही छान केलं होतं आत्ताच्या काळात 2.5-3 तासात बसवण्यासाठी. आणि त्यांनी माझ्याकडून करून घेतलं ते ऍक्च्युली, की कारण मला काहीच येत नव्हतं, म्हणजे अभिनय क्षेत्रात शून्य होतो ना मी, कारण त्यामुळे त्यांनी ते करून घेतलं माझ्याकडून. पण मग त्या अनुभवानंतर पुन्हा जेव्हा तू ख्याल गायकी किंवा नाट्यसंगीताकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन बदलला रंगभूमीवर काम केल्यानंतर, किंवा त्याचं काय? स्पेशली नाट्यसंगीत गातानाचं ते म्हणजे नाटकात कशा प्रकारे ते गाणं येतं, मे बी त्याच्याकडे मी जास्त कॉन्शियसली बघायला लागलो, असं म्हणू शकतो आपण. ते म्हणजे मैफलीत नाट्यसंगीत गाणं हे वेगळं आहे, पण तरी सुद्धा नाटकामध्ये ते काय सिच्युएशनला आलंय त्याचा थोडंसं जर आपल्या मनात असलं ना, तर ते मैफलीतलंही गाणं अजून चांगलं होऊ शकतं. म्हणजे तुला एक गंमत सांगतो कसा फरक पडतो. नाटकामध्ये कृष्ण रुक्मिणीचा जो प्रवेश आहे, प्रिये पहा खूप चांगलं, आणि खूप त्या प्रवेशात 2-3 गाणी, नचसुंदरी गाणं आहे, नभमेघांनी आहे. तर एक खूप पूर्वीची किस्सा मला ऐकलेला आठवतोय की एक अमॅच्युअर ग्रुप होता, ते सौभद्र करत होते, आणि खूप मोठे समीक्षक एक त्या प्रयोगाला गेले होते. तर त्यांना विचारलं की कसं तुम्हाला काय कसं वाटलं आमचं नाटक, तर ते म्हणले की चांगलं करताय तुम्ही, म्हणजे कृष्णाचा जो रोल करत होता ती गातोस पण चांगला, पण जिला उद्देशून गातोस तिच्याकडे एकदा तरी बघ. हा खूप असा जो पॉइंट आहे ना, मार्मिक, तर आणि हे नाटकात खूप महत्वाचं आहे. खरंय. मैफलीत गाणं आणि नाटकात गाणं याच्यात हा खूप मोठा फरक आहे. पण नक्कीच एकमेकावर अवलंबून आहेत, आणि एकदा नाटकात गायला लागलं की तुमच्या मैफलीतल्या नाट्यसंगीत गाण्यात स्पेशली चांगला फरक पडतो. आजकाल ना सगळं शॉर्ट, इन्स्टंट सगळं झालंय, स्पीड खूप वाढलाय, जगण्याचा स्पीड वाढलाय. म्हणजे आधीच्या मैफिलींचं स्वरूप काही तासांवर ना आता मोजक्याच तासांवर, मिनिटांवर, व्हिडिओज तर आता रील्स तर 30 सेकंदांवर आलेलं आहे. तर अशा काळात आपलं अभिजात संगीत टिकवून ठेवणं हे तुला कितपत चॅलेंजिंग वाटतं, आणि त्यासाठी आपण अजून काय काय केलं पाहिजे असं वाटतं? थोडंफार नवीन काळाबरोबर जाणं गरजेचं आहे, आणि मला वाटतं ते सगळेच, म्हणजे आत्ताच असं नाही, ओव्हर डिकेड्स हे थोडं थोडं बदलत गेलेलं आहे. आत्ता तो रेट जास्त आहे बदलण्याचा.
पण आपण जर म्हणजे आत्ताच्या काळाशी येण्याच्या आधी मी थोडंसं सांगतो की भीमसेनजींच्याही जो आधीचा काळ होता तर त्याच्यात जे शास्त्रीय मैफलींचं स्वरूप असायचं तर की एक राग मे बी 2 तास गायला जायचा, फक्त शास्त्रीय संगीत सादर केलं जायचं, त्याला येणारे श्रोते पण शास्त्र कळणारेच असायचे. तर असं ते स्वरूप होतं. ते मे बी जनमानसापर्यंत ते पोचलं नव्हतं. भीमसेनजींचा काळ होता की ऑडियन्समध्ये मिक्सचर होतं. काही लोक दर्दी होते, काही लोक गाणं आवडतं केवळ म्हणून ऐकायला आलेले होते. तर त्यामुळे भीमसेनजींनी सुद्धा हा बदल केलेला होता की जो एक मैफलीचं स्वरूप असतं तर त्याच्यात पण मी मगाशी म्हणलं तसं काही डायल्यूट न करता हे परत शास्त्र राखून. म्हणजे ती त्यांची थोरवी होती. पण त्यांनी काय केलं की राग पूर्ण एस्टॅब्लिश व्यवस्थित मैफलीत केल्यानंतर मग एखादी ठुमरी गायचे, मग एखादं नाट्यसंगीत किंवा अभंग गायचे, मग मध्यंतरानंतर परत राग गायचे आणि असं ते मैफल जायची. त्यामुळे काय व्हायला लागलं की प्रत्येकाला त्यातनं जे काय हवं ते मिळायला लागलं. आणि त्याच्यामुळे मी मगाशी जो एक पॉईंट म्हणला की त्यांचं गाणं सगळ्यांच्या पर्यंत पोचत होतं आणि त्यांची ती प्रेझेंट करण्याची पद्धत म्हणजे कंटेंट आणि प्रेझेंटेशन याचा जो बॅलन्स लागतो तर तो खूप होता. तर असे बदल होत आलेले आहेत. आत्ताच्या काळाशी आता जर आपण आलो तर हे खूप खूप रॅपिडली होते. म्हणजे आत्तापर्यंत मे बी एक 5-7 वर्षापूर्वीपर्यंत असं असेल की तुम्ही 2 तासाचा राग गाऊ नका, 1 तासाचा राग गा किंवा पाऊण तासाचा गा. पण हे रील्स किंवा यूट्यूब शॉर्ट्स हे जे गेल्या 1-2-4 वर्षात जास्त प्रचलित झालं माझ्या मते, तर ते आल्यानंतर लिटरली खरंच काही मिनिटं काही सेकंद याच्या पुढे लोकांचं बघण्याचा पेशन्सच नाही आहे. तर हे इतकं होणं थोडंसं आपल्या शास्त्रीय संगीताच्या दृष्टीने जरासं मारक आहे. पण तरी सुद्धा सगळेच जण तसे आहेत असं नाही. म्हणजे शास्त्रीय आवडीने ऐकणारे पण लोक आहेत. फक्त जसा भीमसेनजींनी त्या काळात बदल केला होता तसं आत्ताच्या काळात सुद्धा शास्त्रीय संगीताच्या प्रेझेंटेशन मध्ये जर थोडासा आपण बदल केला तर ते आत्ताच्या पिढीला सुद्धा आवडतं. असा माझा एक्सपिरियन्स आहे. आणि त्याच्यात थोडंसं तुमचा कशा प्रकारचा ऑडियन्स आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला आयत्या वेळी रिअल टाइम थोडासा फाईन ट्यून करता आलं पाहिजे. तर हे प्रत्येक परफॉर्मरला जमलं पाहिजे. हे खूप तेवढी तयारी पाहिजे, मानसिक मानसिक तयारी पाहिजे आणि ते कॉन्शियसली बघितलं पाहिजे. अजून सुद्धा काही मैफली अशा असतात की जिथे शास्त्रीय संगीत म्हणजे 1.5 तास राग ऐकायची सवय असते लोकांना. अशा मैफली पण असतात. तर तिथे तुम्ही 20 मिनिटात राग गाऊ नका. क्या बात. तिथे तुम्हाला 1-1.5 तास राग गाता आला पाहिजे. पण जेव्हा जनरल मैफल असते की जसं मी मगाशी म्हणलं की मिक्स ऑडियन्स असतो तर तिथे तुम्ही 1.5 तास राग नका गाऊ. ते मग लोक कंटाळतील. खरंय. तर हे भान जर ठेवलं तर नवीन काळाशी नवीन पिढीत जे श्रोते आहेत तर त्यांच्याशी तुम्ही कनेक्ट करू शकता. आणि अगदीच रील्स आणि शॉर्ट्स म्हणायचं तर त्याच्यात जस्ट तुम्ही झलक दाखवायची असते. म्हणजे ते मैफलीचं स्वरूप किंवा काही खूप मोठं म्हणजे इव्हन पूर्ण गाण्याची पण ती जागाच नाहीये. ते वेगळंच माध्यम आहे. ते तुम्ही थोडंसं काळाशी जमवून घेऊन ते थोड्या प्रमाणात करावं ते. कारण आता तो इज अ वे ऑफ लाईफ असं झालेलं आहे. फक्त आपली कला किंवा त्यातलं शास्त्र डायल्यूट नाही ना होते हे सगळं करताना. एवढं एक फक्त जरा थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. ह्याच मुद्द्याला पुढे नेताना मला विचारायचं वाटतं की शास्त्रीय संगीतातल्या प्रयोगांकडे तू कसं बघतोस? म्हणजे बरेच ज्या त्या घराण्याचे असे काळानुरूप असे वेगवेगळे प्रयोग. आता जसरंगी सारखाही खूप छान प्रयोग असतो किंवा अगदी मी तुला अगदी क्लासिक प्रयोग सांगते पण अगदी आता फ्युजन पर्यंत सगळं येऊन पोचलंय किंवा वेगवेगळ्या कोलॅबरेशन्स असा एक नवीन शब्द आहे. सो ह्या प्रयोगांकडे तू कसा बघतोस आणि तू कधी ते करण्याचा विचार असतो का तुझा? किंवा प्रयोग नवीन होणं ही चांगली गोष्ट आहे.
फक्त ते प्रयोग करताना किंवा दोन वेगळ्या शैली एकत्र आणताना त्यातले खरंच कॉमन पॉइंट्स काय आहेत, तर ते बघून त्या शैली जर एकत्र आल्या ना तर ते चांगलं लागतं. म्हणजे शास्त्रीय संगीत असेल किंवा नाट्यसंगीत असेल, अभंग असेल, तुम्ही तबल्याच्या तालाबरोबर ते न घेता ड्रम्स बरोबर गायला की ते फ्युजन नाही होत. म्हणजे तो फ्युजन याचा अर्थ तो नाहीच आहे. खरंय. तर ते दोन शैली उगीच एकत्र आल्यासारखं आहे ते. पण एक जर चांगलं उदाहरण द्यायचं झालं ना तर बालगंधर्व सिनेमाचं जे म्युझिक आहे तर तो एक चांगल्या फ्युजनचं एक्झाम्पल आहे असं मला वाटतं. कारण त्याच्यात पारंपरिक वाद्य आहेत, ऑर्गन, तबला हे सगळं आहे. त्याच्याच बरोबर वेस्टर्न वाद्य पण आहेत की ज्याच्यामुळे तो साऊंड, आत्ताचा जो आपल्याला साऊंड ऐकायची सवय झाली ना तर तसा तो साऊंड ऐकायला येतो. तर त्याच्यात स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स वापरले गेलेले आहेत वेस्टर्न, आणि पण ती अशा प्रकारे वापरली गेली की ती आपल्या पारंपरिक गाण्याशी मॅच होते, एकरूप झाली आहेत आणि ओव्हरपॉवर नाही करत. किंवा व्हायब्रोफोन पण वापरला गेलेला आहे. पण तो किती प्रमाणात वापरला गेला आहे की तो पूरक होईल आणि चांगलं वाटेल असं. म्हणजे तिथे ड्रम्स वापरले गेले असते तर ते पूरक नसतं झालं, पण स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स वापरली गेली कारण आपल्याकडे व्हायोलिन, सारंगी वापरलं जात होतं पूर्वीच्या काळी. तर हा एक असं फ्युजन झालं पाहिजे तर ते चांगलं लागतं. म्हणजे नवीन आणि जुनं याचा खूप चांगला संगम झालेला आहे. किंवा इव्हन मला जुनी जी बॉलिवूडची गाणी आहेत ना त्याच्याबद्दलही काही वेळा असं वाटतं की ट्यून्स आपले आहेत, मेलोडी आपली आहे, पण बॅकग्राऊंड म्युझिक सगळं स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स आहे, व्हायोलिन्स आहे आणि वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट्स पण आहेत. कधी कधी तर ते काय अकॉर्डियन आहे, नंतर सॅक्सोफोन आहे, तेच मी आठवत होतं. तर ह्या इन्स्ट्रुमेंट्सचा वापर करून सुद्धा ते मॅच खूप चांगलं होतं, जेल खूप चांगलं होतं. तर फ्युजन हे असं असलं पाहिजे असं मला वाटतं. तर तसे प्रयोग केले तर ते चांगले लागतात. मी क्वचित केलेले आहेत, मी खूप जास्त प्रमाणात हे नाहीये केलेलं, पण क्वचित प्रसंगी मी केलेलं आहे. इवन हिंदुस्थानी आणि कर्नाटक शैलीमध्ये पण कधी कधी हे प्रयोग होतात. ते क्लासिकल मध्ये नाही, पण आम्ही भजनामध्ये असं मध्ये मी केलं होतं एका कार्यक्रमात, तर ते पण छान लागलं होतं खूप. तर बेसिकली ते जेल झालं पाहिजे पॉइंट, आणि ओढून ताणून नसलं पाहिजे की करायचाच आहे प्रयोग म्हणून नको. इतक्या मैफिली तू गेल्या वर्षात, अनेक वर्षात केल्या, जागोजागी, जगभर म्हणू आपण, तर अशा कुठल्या स्पेसिफिक कारणांसाठी लक्षात राहिलेली अशी मैफल आहे का? म्हणजे चांगल्यावर वाईट, खरं तर वाईट कारणांसाठी असं मी जास्ती, कारण चांगल्या मैफिली आपण नेहमीच सगळीकडे सांगतो, पण अशी कुठली मैफल फसलेली असं मी नाही म्हणणार, पण खूप चॅलेंजिंग की बापरे मी कसा केला कार्यक्रम माझं मलाच माहिती, असं अशी कुठली लक्षात राहिलेल्या पण आहेत एक दोन, नाही असं नाही. कारण काय आहे, गळा हा शेवटी खूप गोष्टींवर अवलंबून आहे. मुख्य हवेवर अवलंबून असतो. तुम्ही त्याला किती ताण दिलेला आहे त्याच्यावर तो अवलंबून असतो. आणि एक दोन मैफिलींमध्ये माझं आतापर्यंत असं झालेलं आहे की मैफिलीच्या आधी आवाज म्हणजे पूर्ण बसलेला आहे. बापरे. म्हणजे अशा वेळी, आणि त्याला त्यावेळी काही औषध नाही, म्हणजे त्याला रेस्ट देणं एवढंच औषध असतं. तुम्ही त्यावेळी काहीतरी म्हणजे घशाला काहीतरी झालं म्हणून अँटीबायोटिक्स घ्या, त्याने आवाज नाही चांगला होत, त्याने तुमचं मे बी घशाचं इन्फेक्शन थोडं कमी होईल. पण आवाज जर एकदा बसला आणि तशा ह्याच्यात मैफल असलं तर असं एक दोन वेळा झालेत. इनफॅक्ट वसंतोत्सवातच एकदा माझं असं एक झालं होतं की तो त्या दिवशीचं मला कॅन्सलच करावा लागला होता. त्यावेळी राहुल आणि मला वाटतं महेश त्यावेळी होतं इकडे, त्या दोघांनी मग माझ्याऐवजी, मग मी नेक्स्ट इयर गायलो होतो असं. तेव्हा एक झालं होतं. अमेरिकेत एखाद वेळा असं झालेलं, खूप ट्रॅव्हलिंग आणि हे असतं, आणि याची जेव्हा आपल्याला सवय नसते तर त्यावेळी एकदा एका मैफलीमध्ये माझं असं झालं होतं, आणि ते खूप मनाला लागलं होतं. म्हणजे ते, कारण कसं असतं की
आपण लोकांसाठी गात असतो. म्हणजे आपण जसं आपल्यासाठी गात असतो, स्वांत सुखाय म्हणतात ते बरोबर आहे, पण त्याच्याच बरोबर तुम्ही मैफल जेव्हा करत असता त्यावेळी तुम्ही लोकांसाठी गात असतात. आणि लोक दुरून आलेले असतात, त्यांचा वेळ घालवून आलेले असतात, पैसा तर घालवून आलेले असतातच, पण त्यांचा वेळ दिलेला असतो त्यांनी. आणि अशा वेळी जर आपण नीट नाही देऊ शकलो त्यांना तर ते खूप खूप हर्टिंग असतं ते. तर तशा आहेत, एखाद दुसरी मैफल तशी झालेली साहजिक आहे. आणि चांगली म्हणजे सवाई गंधर्व महोत्सवात गाताना एक वेगळाच आशीर्वाद आहे तुला, तर त्या मंचाचाच आशीर्वाद आहे. आणि माझं भाग्य असं आहे की गुरुजी दरवेळी यायचे माझ्या गाण्याला सवाई गंधर्वमध्ये. तर तो एक खूप म्हणजे एक मोटिवेशनल फॅक्टर असायचा तो, आणि त्याच्यामुळे खूप सपोर्ट असायचा आणि मोटिवेशन असायचं. तिथल्या मैफली नेहमी लक्षात राहतात. तुझी प्रिपरेशन मैफिलीच्या आधीची प्रिपरेशन तुझं कसं असतं, तयारी कशी असते? म्हणजे आजकाल तू शास्त्रीयच्या फुल फ्लेजेड मैफिली करतोस, त्याच्या आधीचं प्रिपरेशन तुझं काय असतं? म्हणजे राग आधीच ठरवतोस का कसं? सांग ना, ती प्रोसेस सांग. साधारण काही दिवसांपासून 1-2 राग डोक्यात असतात माझ्या, यांच्यापैकी काहीतरी आपण गाऊयात असं. मग त्याच्या दृष्टीने थोडासा रियाज चालू असतो आणि एक फ्रेमवर्क डोक्यात असतं. पण मी खूप ठरवून नाही जात मैफलीमध्ये की काय काय गायचं ते. म्हणजे इव्हन राग मांडणीमध्ये सुद्धा असं खूप ठरवलेलं नसतं की आज आलापी जास्त करायची का, आलापी नंतर कुठे लय वाढवायची किंवा किती वाढवायची, आणि मग त्याच्यानंतर आधी बोलताना घ्यायच्या का आधी ताना घ्यायच्या का, आहे असं ठरवून जात नाही. कारण ते बरंच आपण ठरवून जाण्यात म्हणजे फारसा त्यात अर्थ नसतो. त्यावेळी जसं आपल्याला सुचत जाईल तशा प्रकारे ते गावं लागतं. आणि थोडंसं ऑडियन्स, मी म्हणलं तसं ऑडियन्सचा रिस्पॉन्स कसा आहे, कारण वेगवेगळ्या ऑडियन्सची आवड वेगवेगळी असते. म्हणजे काही लोकांना संथ आलापी आवडते आणि त्याला फीडबॅक तुम्हाला मिळत असतो, मग तुम्हालाही ते सादर करायला मजा येते. पण काही वेळा असं होतं की तुम्ही राग विस्तार, रागाचं स्वरूप उलगडताय पण समोरनं काहीच घडत नाहीये, खरंय असं होऊ शकतं मैफलीत. तो त्यांचा दोष नसतो, त्यांना तशा प्रकारचं ऐकायची सवय नसते. बरोबर. मग त्याच्यात थोडंसं फाईन ट्युनिंग आयत्या वेळी करावं लागतं. मग तुम्ही लयकारीकडे थोडं लवकर जाता इतर मैफलींपेक्षा. तर हे असे बदल करावे लागतात. त्याच्यामुळे मी खूप स्वरूप ठरवून जात नाही. साधारणपणे काय अमुक एक राग गाऊया इतपत असतं. आधी कुठल्या महोत्सवात गाणं असलं तर आधी काय गायलं गेलंय किंवा सेम वेळेला आदल्या दिवशी काय गायलं गेलंय हेही बघावं लागतं, नाहीतर मग ते रिपीट होतो राग. त्याच्यामध्ये प्रेक्षकांच्या आवडीचा किती रोल असतो तुझ्या ह्याच्यात? म्हणजे असं झालंय का की तुला खरं तर शास्त्रीय गायची इच्छा आहे पण लोक म्हणतात की नाही आम्हाला तुमच्याकडनं आता भक्ती संगीत ऐकायचंय किंवा नाट्यगीतच ऐकायचं, असं कधी झालंय? असं होऊ शकतं आणि लोकांच्याकडनं होऊ शकतं, ऑर्गनायझर्सकडनं होऊ शकतं, कोणाची कशी आवड आहे त्याच्याप्रमाणे. आणि बऱ्याच वेळेला लोक थोडी अनभिज्ञ पण असतात. म्हणजे काही ऑर्गनायझर्सच सांगतात की तुम्हाला तुमचाच आवाज लागण्यासाठी तुम्हाला क्लासिकल गायचं असेल तर का, असं पण सांगितलेलं आहे. अरे बापरे, हे अवघड आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. परंतु मग अशा वेळी मी कॉम्बिनेशन करतो ऍक्च्युली. इथे बॅलन्स ठेवणं थोडं महत्वाचं असतं. जे स्वतःला पाहिजे ते पण गायचं, जे लोकांना पाहिजे तेही गायचं. पण बऱ्याच वेळेला अशा मैफलींमध्ये मी शास्त्रीय संगीत मध्ये सादर केलेलं आहे. तर आणि म्हणजे नाट्यसंगीत तुम्ही सुरुवात केली आणि जर मध्ये क्लासिकल गायलं तर लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. वा, हा खूप वेगळा थॉट आहे. हा, आणि मला खूप चांगला अनुभव आहे याचा. आणि बऱ्याच वेळेला असंही झालेलं आहे की असं 2-3 नाट्यगीतं गाऊन मग बंदिश गायल्यावर त्याला आधीच्या नाट्यगीतांपेक्षा जास्त रिस्पॉन्स दिलाय लोकांनी की जे आधी नको म्हणत होते. वा वा.
तर असंही होऊ शकतं. तुम्ही थोडंसं बॅलन्स सांभाळायला पाहिजे, किंवा तुम्ही डायरेक्टली असं विरुद्ध नाही जाऊ शकत की नाही नाही तुम्हाला नाट्यगीत ऐकायचं असलं तरी मी पहिला 45 मिनिटं ख्याल गायल्याशिवाय पुढे काही गाणार नाही, असं तुम्ही नाही करू शकत. परंतु दोन्हीचा सुवर्ण मध्य साधला तर काही गोष्टी वा सुटतात. क्या बात आहे. आणि दुसरा एक वेगळा विरुद्ध प्रवाह म्हणजे प्लेबॅक सिंगिंग. अगदीच वेगळा, म्हणजे लाईव्ह परफॉर्मन्स आणि प्लेबॅक. आणि ज्या प्लेबॅक सिंगिंगमुळे तुझ्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली, तो बालगंधर्व चित्रपट. आणि मग ती सुरुवात होती खरं तर. आणि आता अनेक, म्हणजे अगदी पांघरुण चित्रपटातली तुझी गाणी, म्हणजे सगळंच, म्हणजे ते स्किल सेट तू कसं आत्मसात केलंस, कारण ते खूप अवघड स्किल सेट आहे. आणि एखाद्या शास्त्रीय गायकासाठी नक्कीच हे वेगळा एक चॅलेंज असू शकतं. हां, वेगळं चॅलेंज असतं ते. एक तर ही वन वे प्रोसेस होते, टू वे प्रोसेस राहत नाही, कारण समोर ऐकायलाच कोणी नसतं. खरंय. त्यामुळे एक जो गिव्ह अँड टेक असतो मैफलीमध्ये, तो इथे नसतो. दुसरं तरी एक बरं झालं की आम्ही जे बालगंधर्व सिनेमात गायलो, किंवा पांघरुण, किंवा मी वसंतराव या सिनेमांच्या मध्ये गायलो, त्याच्यात नाट्यसंगीत किंवा अभंग हे असल्यामुळे मी व्होकल आधी गायलो आणि मग इन्स्ट्रुमेंट्स त्याच्यात भरले गेले. त्याच्यामुळे मला तसं फ्रीडम होतं गायला. कारण नाहीतर नाट्यसंगीत शक्यच नाही गाणं. तुम्ही 3च आवर्तनांचा इथे आलाप घ्या असं नाही होऊ शकत ते. तर त्याच्यामुळे ते फ्रीडम मला सगळीकडे होतं. पण थोडंसं सेल्फ मोटिवेशन करावं लागतं तुम्हाला, की समोरनं काही दाद मिळत नाही. फार तर संगीतकार असतो काचेच्या पलीकडे आणि दॅट्स इट, रेकॉर्डिस्ट असतो, बाकी कोणी नसतं. पण तुम्हाला मैफलीत गातोय असं अश्युम करून थोडंसं गावं लागतं. पण आता तू एक खूप छान आठवण, आपण मगाशी बोलत होतो तेव्हा सांगितलीस की जेव्हा तुला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला बालगंधर्व चित्रपटातल्या तुझ्या गाण्यांसाठी, आणि तो रिसीव्ह करताना तू ते सादरही केलं होतं, तर ती आठवण सांग ना. ते अनएक्सपेक्टेडली असं ती सिच्युएशन आली होती. त्याचं कारण असं आहे की आपण जेव्हा रेकॉर्डिंग करतो तर त्यावेळी मी म्हटलं तसं व्होकल आधी मी केलं सगळं, मग त्याच्यात इन्स्ट्रुमेंट्स भरली गेली, ते गाणं तयार झालं, सिनेमात आलं ते. बरोबर. पण त्या राष्ट्रीय पुरस्काराच्या त्या सोहळ्यात जेव्हा मला म्हणायचं होतं त्यावेळी तो -1 ट्रॅक त्याचा घेतला होता, कारण सगळी इन्स्ट्रुमेंट्स घेऊन जाणं शक्य नव्हतं तिथे. त्यामुळे -1 ट्रॅक, म्हणजे ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो की -1 ट्रॅक म्हणजे फक्त गायकाचा आवाज त्यातला काढलेला, पण बाकी सगळं बॅकग्राऊंड आहे तसंच आहे, असा तो त्याला -1 ट्रॅक म्हणतात. आत्ताच्या भाषेत कॅरिओके, कराओके सिंगिंग. करेक्ट. आणि त्याच्यावर मला ते मैफलीत गायचं होतं. आता गंमत कशी होते की चिन्मया सकल हृदया मी गाणं म्हणत होतो, तर अशा प्रकारचं गाणं म्हणताना असं त्याच बीटवर प्रत्येक ओळ चालू होते, किंवा तो तेवढ्याच मी ठरवून 8 आवर्तनाची तान घेतले असं होत नाही. बरोबर. त्यामुळे -1 वर गाताना तो शेवटचा, आणि त्या गाण्यामध्ये शेवटचा एक मोठाच्या मोठा आलाप आणि त्याला जोडून तान असं आहे, तर ते किती वेळ गायचं असं मला, तिथे मध्ये काहीच नव्हतं, फक्त मागे कोरस चालू आहे. बरोबर. आणि त्याच्यावर मी गातोय असं सिनेमात आहे. आणि -1 वर ऍक्च्युअल स्टेजवर गाताना किती वेळ गायचा तो आलाप किंवा ती तान. मग मी काहीतरी ते करून लक्षात ठेवलं काय काय, आणि तेही एवढ्या मोठ्या मंचावर, ज्या गाण्यासाठी तुला, ज्या ह्याच्यासाठी पुरस्कार मिळालाय तिथे ते सादर करणं, ते समाव केलं मी. ते जरा कुठले आलाप घेतलेत, मग त्याच्यानंतर काय काय ताना घेतलंय ते थोडंसं लक्षात ठेवून त्याच्या जवळपास गायलो. मग दादा, तू इतकी वर्ष सातत्याने गातोयस, इतके असंख्य पुरस्कार मिळालेत, असंख्य मैफिली, असंख्य दिग्गजांची शाबासकी, एवढं सगळं झाल्यावरही अजूनही तू इतका ग्राउंडेड कसा काय? म्हणजे ह्याचं खूप मला हेवा, आश्चर्य आणि खूप शिकण्यासारखं आहे तुझ्याकडनं ही गोष्ट. म्हणजे विशेषतः असं म्हणलं जातं ना, जे लहान वयात शाईन होतात त्यांचं पुढे जाऊन तितकंच करिअर मोठं घडेल असं नाही, पण त्याला अपवाद असलेलं असं तुझं करिअर आहे. म्हणजे अगदी वयाच्या 5व्या 6व्या वर्षापासून ते आत्तापर्यंत. तर ह्या सगळ्या ट्रान्झिशन, ह्या वेगवेगळ्या फेजेसमध्ये तू स्वतःला तितकंच जमिनीवर कसं ठेवलंस, कसं ठेवू शकलास? एकतर लहानपणी याचं संपूर्ण श्रेय माझ्या आईबाबांना जातं. कारण
तू म्हणतेस तसं 10 वर्षाचा तो जो दूरदर्शनचा कार्यक्रम झाला होता त्याच्यानंतर ते खरोखरीच अशी एक ओव्हरनाईट प्रसिद्धी मिळाल्यासारखं होतं. त्यावेळी लोक म्हणजे मला भेटायला म्हणून सगळ्या महाराष्ट्र राज्यात कुठनं यायचे घरी वगैरे वगैरे, असं तो खूप वेगळा एक अनुभव होता. पण हे सगळं चालू असताना सुद्धा शिक्षणाकडे दुर्लक्ष नाही होऊन द्यायचं किंवा रियाजाकडे किंवा नवीन शिकण्याकडे. त्यावेळी माझं शिक्षण गाण्याचं चालूच होतं मराठी गुरुजींच्याकडे आणि देशपांडे गुरुजींच्याकडे. तर तिकडे दुर्लक्ष नाही होऊन द्यायचं, हे एक संस्कार जे घरातले असतात तर त्याचा खूप फरक पडतो. इव्हन शाळेमध्ये वगैरे सुद्धा म्हणजे गाणं चांगलं गातोय सगळ्यांना, शिक्षकांना माहिती होतं हे वगैरे वगैरे, पण अदरवाईज नॉर्मल विद्यार्थीच होतो मी. असं काही खूप म्हणजे आता गाणं गातोय म्हणून नाही शाळेत आलास तरी चालेल असं काही नव्हतं. त्यामुळे ते नॉर्मल आयुष्य चालू होतं. आणि मग पुढे सुद्धा तुम्ही जसं आजूबाजूला बघता ना त्याच्यावरनं तुमचा स्वभाव बनत जातो. म्हणजे भीमसेनजी इतक्या मोठ्या पदावर असताना सुद्धा ते पण जे डाऊन टू अर्थ होते. म्हणजे त्यांना माहिती होतं आपण कुठे आहोत, म्हणजे त्यांना पूर्णपणे त्यांची ॲबिलिटी माहिती होती, पण म्हणून त्यांनी इतरांच्यावर उगीच इतरांच्याबद्दल काहीतरी बोलले असं मी एकदाही ऐकलं नाही. किंवा गाण्यावरची निष्ठा असेल तुमची तर असं मी एकदाही बघितलं नाही की कुठल्या तरी मैफलीत त्यांनी 100% स्वतःचं दिलं नाही आहे, एकदाही नाही बघितलं मी. तर असं जेव्हा तुम्ही आजूबाजूला बघता ना त्यावेळी ते नकळत घडत जातं की शेवटी हे कसं आहे की आपण सूर म्हणतो, लय म्हणतो किंवा संगीत शास्त्र म्हणतो, कला म्हणतो, तर म्हणजे एक प्रत्येक कलाकाराने असं मनात ते ठेवलं पाहिजे की ते जे आहे शास्त्र किंवा कला किंवा सूर किंवा लय हे ते परफेक्ट आहेत त्यांच्या जागी. आपण त्यांच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करतो, उलटं नाही आहे. म्हणजे तुम्ही असं नाही म्हणू शकत की आज मी कसा गातो बघा, असं नाही होऊ शकत. ते त्या दिवशी तुम्ही कसे गाल हे कम्प्लिटली तुमच्या हातात नसतं. तो सूर असेल, स्वर, लय, राग असेल, तो प्रसन्न व्हावा लागतो तुमच्यावर. आणि ही जाणीव मला वाटतं सगळ्या दिग्गज कलाकारांना असते. आणि भीमसेनजींच्या माध्यमातून तर मी हे खूप जवळनं बघितलं, पण हे कॉमन तू कुठेही बघ की जे टॉपला पोचलेले असतात की ज्यांना आपण दैवी एक व्यक्तिमत्व आणि दैवी कला म्हणून ज्यांच्याकडे बघतो ते स्वतः कलेला शरण गेलेले असतात. क्या बात आहे. तर हा खूप एक मनात ठेवण्याचा पॉइंट आहे. तर त्यामुळे ते असं काही तुम्हाला करावं लागत नाही की नाही आपल्याला जमिनीवर राहायचं असं काही नाही, हे बघतच असतं तुम्ही. आणि एक मजेने मी म्हणतो नेहमी की आपण फार चांगलं गायला लागलो असं कधी वाटलं तर आपले जे आयडॉल्स आहेत त्यांचं रेकॉर्डिंग घरी आल्यावर ऐकावं, म्हणजे मग कळतं की नाही आपण काही खूप करणं बाकी आहे. तुझी यशाची व्याख्या काय आहे तुझ्यासाठी? मला असं वाटतं की जे आपल्याला चांगलं वाटतं, म्हणजे गाण्याचं क्षेत्र घेतलं, हे सगळ्याच क्षेत्रात मला वाटतं ॲप्लिकेबल आहे, पण गाण्याचं क्षेत्र घेतलं तर जे आपल्याला ऐकायला आवडतं, जे आपल्याला भावतं, तर त्याच्या जवळपास पोचण्याचा प्रयत्न आपण करत राहिलं पाहिजे. ते जेवढा आपण तो प्रयत्न करत राहू तसं त्याला कदाचित यश म्हणू शकतो आपण. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर भीमसेनजींचे खूप राग रेकॉर्डिंग असे आहेत की जे ऐकल्यानंतर अक्षरशः असं वाटतं की आता गाणं सोडून द्यावं आपण, काही म्हणजे काय गाणार याच्या पुढे असं. तसंच बालगंधर्वांची गाणी ऐकल्यावर होतं, खूप दिग्गजांची गाणी ऐकल्यावर होतं. तर त्याच्यात आपल्याला जमते तितपत जवळ पोचण्याचा प्रयत्न करावा, तर ते यश म्हणता येईल.
जर आपण थोडंसं तरी त्या वाटेने जाऊ शकलो तरी. बरोबर. आणि बाकी मग नॉर्मल यश म्हणजे लोकांना गाणं आवडतंय हे चांगलं वाटतं. मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा होता. जे कोणी गायक हा पॉडकास्ट बघतायत त्यांच्या दृष्टीने आणि इवन माझ्यासाठी, की तू आवाजाची काळजी कशी घेतोस? म्हणजे आपलं रुटीन खूप विचित्र असतं, अनप्रेडिक्टेबल असतं. कुठूनही कुठल्याही गावी प्रवास, आणि तू मगाशी म्हणलास तसं हवेचा खूप असर होतो आपल्या आवाजावर. तर ह्या सगळ्यात, आणि तू तारसप्तकात तुझं गाणं आवाज ऐकणं हा एक वेगळी अनुभूती, अद्भुत अनुभव असतो तो. तर ते गायल्यानंतर परत दुसरी मैफल करणं, आणि ह्या सगळ्या ह्याच्यात कसं आवाज जपतोस? थोडंसं ते प्रत्येकाने स्वतःचं ट्रायल अँड एरर आपण म्हणतो ना, तसं करण्याची गोष्ट आहे. कारण एकच रूल सगळ्यांना ॲप्लिकेबल होत नाही. बरोबर. काही जणांना सगळं खाल्लेलं चालतं, काही जणांना आंबट पदार्थ, गार पदार्थ चालत नाही. तर ते प्रकृतीवर प्रत्येकाच्या, तुम्हाला लहानपणापासून कशी सवय आहे त्याच्यावरही हे ठरत जातं. बरोबर. त्यामुळे ते स्वतः प्रत्येकाने करण्याची गोष्ट आहे. एक कॉमन लेवलला काही 2-3 गोष्टी सांगता येतील. ते आता तू म्हणलीस तसं हवेचं जेव्हा ट्रान्झिशन चालू असतं, एस्पेशली तेव्हा जपावं लागतं. म्हणजे थंडी खूप असली तरी चालतं, पण थंडी मग मध्येच उकडतंय, मध्येच थंडी असते, असं जे आपल्याकडे ट्रान्झिशन असतं त्यावेळी, किंवा तुमची विश्रांती किती झाली त्याच्यावरही कधी कधी आवाजावर परिणाम होऊ शकतो. बरोबर. आणि ताण गायकाने जास्त आवाजाला नाही दिला पाहिजे असं मला वाटतं. की मोठ्यांदी बोलणं उगीचच, किंवा एस्पेशली मला पर्सनली एक नेहमी त्रास होतो की जर असं कोलाहलाचं वातावरण असेल ना, कुठे आपण बाहेर गेलोय, रेस्टॉरंटमध्ये गेलोय, खूप ॲम्बियंट नॉईजच खूप जास्त आहे, अशा वेळेला जर जोरात बोललो तर मला त्रास होतो. मग अशा वेळी मी जोरात बोलण्याचं टाळतो, म्हणजे तिथे कमीत कमी बोलतो. ही एक माझी लक्षात आलेली गोष्ट. तसं प्रत्येकाने स्वतःचं जे काय आपल्याला चालतं आणि चालत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि तारसप्तकाचा जो तू उल्लेख केलास, तर प्रत्येकाच्या आवाजाचा गुणधर्म हा वेगळा वेगळा असतो. म्हणजे काहींचा आवाज मंद्रसप्तकात जास्त होतो, काहींचा आवाज तारसप्तकात जास्त होतो. माझा स्वतःचा आवाज तारसप्तकाकडे झुकणारा जास्त आहे. तर ते सुद्धा प्रत्येक गायकाने ते समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणजे त्यांनी पण आवाजावर, कारण तुम्हाला तोटा होऊ शकतो ते जर नाही केलं. म्हणजे कुमारजींचं एक कुठेतरी मी म्हणलेलं ऐकलं होतं की त्यांचाही उंच पट्टीतला आवाज होता, तर मी खर्ज लावायचा अट्टाहास का करू, खरंय, असं त्यांचं एक कुठेतरी मी म्हणलेलं ऐकलं होतं. तर त्याच्यावरनं खूप एक शिकण्यासारखं आहे की प्रत्येकाला खर्ज लागलाच पाहिजे, किंवा प्रत्येकाचा तारसप्तकातला पंचम आणि दैवत लागला पाहिजे असं काही रूल नाहीये. प्रत्येकाने स्वतःच्या आवाजाप्रमाणे थोडंसं ते ट्यून केलं पाहिजे. आणि आत्ता जे गाणं शिकू बघतायत, किंवा ज्यांना पूर्णवेळ शास्त्रीय संगीत किंवा कुठलंही गाणं मध्ये करिअर करायचं, त्यांच्यासाठी तुला सांगावं असं वाटतं रे आत्ताच्या जनरेशनला, आमच्या पुढच्या? एक तर शास्त्रीय संगीत शिकायचं असेल तर खूप पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. आणि ती ओव्हरनाईट, म्हणजे आपल्याला इनफॅक्ट ओव्हरनाईट आवडत पण नाही, ते ज्यांना त्याची सवय नाही, तर मग म्हणता येणं तर लांबच राहिलं. ते ओव्हरनाईट येणारी कला नाही ती. गुरु चांगला मिळणं, शोधणं हे एक प्रयत्न करू शकतो आपण. तो चांगला मिळणं हे परत भाग्याची गोष्ट आहे. आणि मग गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर चालायची तयारी पाहिजे. अजून एक, मला कधी कधी शाळेतली मुलं हा प्रश्न विचारतात की आम्हाला गाणं खूप आवडतं आणि काय करू. तर त्यांना एक गोष्ट फक्त मी सांगतो की अकॅडमिक्सच्या बाबतीत ग्रॅज्युएशन पर्यंत नक्की शिका. नक्कीच. मग तुम्हाला काय रिस्क घ्यायची ती घ्या, पण एक नाहीतर मग ते, कारण ही अनप्रेडिक्टेबल आहे ना फील्ड, त्यामुळे तुमचं ते बेसिक शिक्षण झालेलं नसलं आणि तुम्ही कलेच्या क्षेत्रात जर काही करू शकला नाही तर फारच बिकट परिस्थिती होते. त्याच्यामुळे तेवढं एक मी सांगतो नेहमी. वा, आता आपण रॅपिड फायर खेळूयात का? हां, हे अवघड आहे जरा.
नाही, सोपं आहे, एकदम सोपं आहे. तुझा ऑल टाइम फेवरेट राग? यमन. आहा. यमनचं असं आहे की म्हणजे यमन भैरव आणि भैरवी सुद्धा की इतक्या वेळा, इतके वर्ष, इतके शतक हे राग गायले गेलेले आहेत तरी म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत, ते संपतच नाही. हो. दरवेळी काहीतरी नवीन नवीन सुचत म्हणजे ऐकायला मिळतं, सुचत जातं आणि ते पटकन लोकांना अपील पण होतात. खरंय. म्हणजे त्याच्यात शास्त्र कळण्याचा काही संबंध नसतो. ते त्यामुळे यमन फार आवडतं. वा. रंगमंचावर गायलेलं पहिलं गाणं? रंगमंचावर म्हणजे स्टेजवर म्हणतेस हो. का नाटकात म्हणतेस? नाही नाही, स्टेजवर. पहिलं गाणं प्रोबेबली किंवा गाणं किंवा राग? नाथ हा माझा. नाही, मी नाट्यसंगीतापासून सुरुवात केली ना. त्याच्यामुळे पहिलं मी आधी नाट्यसंगीत, माझं थोडं उलट झालं. आधी नाट्यसंगीत शिकलो आणि मग लगेचच पण नंतर शास्त्रीय शिकायला सुरुवात केली, मे बी एक वर्ष नंतर. त्यामुळे नाथ हा माझा आणि त्याची खूप मोठी गंमत आहे. हा, सांग ना प्लीज. म्हणजे त्यावेळी मी शिकायला पण म्हणजे देशपांडे गुरुजींकडे शिकायला पण सुरुवात केलेली नव्हती, पण बाबांना बालगंधर्वांची गाणी खूप आवडायची, म्हणता पण छान यायची त्यांना, त्यामुळे त्यांनी मला शिकवलं होतं. पण त्याचा जो ठेका आहे ना तो खूप अवघड आहे. खूप अवघड, गंधर्वी ठेका. हां, तर ते काय मला त्यावेळी कळायचं नाही एवढं. त्याच्यामुळे मी पहिलं गाणं जे म्हणलं त्याचा आणि त्या गंधर्व ठेक्याचा काहीही संबंध नव्हता. अरे बाप. पण एक छान म्हणजे परत यमन रागातलं गाणं आहे ते इन्सिडेंटली, आणि बालगंधर्वांचा अतिशय फेमस. आणि त्यावेळी खूप लहान होतो मी, म्हणजे 4-5 वर्षाचा असेल बहुतेक. तर त्यामुळे ते लोकांना आवडलं, पण ते तालात बिलत नव्हतं फार काही. अरे बापरे. गायक नसतास तर, अर्थात गायक आणि इंजिनियर नसतास तर? हां, गायक आणि इंजिनियर नसतो तर क्रिकेट आवडतं मला खूप. म्हणजे मी थोडं क्रिकेट शिकायलाही जायचो शाळेत असताना. ओके. तर मग प्रॉबेबली ते केलं असतं. किंवा मला हे आवडायचं, थोडेसे इंटेलेक्च्युअल गेम्स असतात ना, चेस असेल किंवा ब्रिज. हो. तर मग मे बी तसं काहीतरी केलं असतं. ते तुझ्याकडे बघून कळतंच म्हणजे की तू रियाज करण्याची आवडती जागा? घर. पण असा कम्फर्टेबल. घराचा कुठला स्पेसिफिक कॉर्नर किंवा रूम तुझी? एक म्युझिक रूम आहे, पण ती अशी खूप अशी काही म्हणजे काय साऊंड प्रूफ वगैरे इतकं काही नाहीये. तिथे मी नॉर्मली बसतो, पण असं काही नाही कुठे. खायची आवडती जागा? जे आपले घरचे पदार्थ असतात ना, तर त्याची खायची आवडती जागा घरच. कारण ते घरच्यासारखा वरण भात तुम्हाला बाहेर नाही मिळत. खरंय. किंवा घरी काही तुम्ही साजूक तूप वापरून आणि जे कराल ते बाहेर मिळणार नाही. त्यामुळे त्या बाबतीत घरच. आणि पण बाकी बाहेरही खायला मला आवडतं. वेगवेगळे क्विझिन्स ट्राय करायला आवडतात. म्हणजे मग ते क्विझिन त्या रेस्टॉरंटमध्ये. इटालियन मला आवडतं फॉर एक्झाम्पल. तर अशी वेगवेगळी क्विझिन्स पण आवडतात. पण अदरवाईज आपलं खाणं असेल तर खायची जागा घर. आता दिस ऑर दॅट. अजून अवघड. अजून अवघड. एक टप्पा. लाईव्ह मैफिल का रेकॉर्डिंग? लाईव्ह मैफिल. तुझी स्वतःची बंदिश सादर करणं का पारंपरिक बंदिश सादर करणं? स्वरचित बंदिश सादर करणं का पारंपरिक सादर करणं? मी खूप रचना स्वतः नाही आहेत केलेल्या. अच्छा. त्यामुळे पारंपरिक आवडतं, पण बंदिशच्या पेक्षा मी थोडासा वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये उत्तर दिलं तर एखादं गाणं मी गायलेलं असेल, म्हणजे जे पारंपरिक नाही आहे, तर तेही मला सादर करायला आवडतं. कारण ते थोडंसं एक आपलेपणा असतो त्याच्यात, की आपण ओरिजिनली ते गायलेलं असतं. त्यामुळे तो थोडासा एक सॉफ्ट कॉर्नर असतो. खरंय. नाट्यसंगीत का अभंग? दोन्ही. नाही, एक. आम्हाला तुझ्याकडनं दोन्ही ऐकायला आवडतं, पण तुला एक असं खास असतं ना एक? नाट्यसंगीत म्हणेन मी. कारण ते
आपल्याकडचं एक युनिक आहे. म्हणजे अभंग तसं म्हणलं तर सगळीकडे गायले जातात, बरोबर. पण आपली जी संगीत नाटकांची परंपरा आहे ना, आणि त्यातली जी नाट्यसंगीताची शैली आहे, तर ती सगळ्याच्या पेक्षा वेगळी आहे. म्हणजे खरंय. तसं बघायला गेलं तर नाट्यगीत बंदिशींवरनं आलंय, ठुमरीवरनं आलंय, हो. लावणीवरनं आलंय, लोकसंगीतावरनं आलंय, कीर्तन परंपरेतनं आलंय. पण ते जेव्हा नाट्यसंगीत होतं तर त्यावेळी या शैलीतनं काहीतरी त्याच्यात घेतलं जातं, पण काहीतरी ऍड केलं जातं, आणि ते नाट्यसंगीताची एक शैली स्वतःची, त्यामुळे ते युनिक आहे. म्हणून मी नाट्यसंगीत थोडस नाही. म्हणजे विस्तृत आन्सर. नाही, काहीच हरकत नाही. तुझी फेवरेट हॉबी ड्रायव्हिंग का चेस? ड्रायव्हिंग. यूट्यूब का इंस्टाग्राम? यूट्यूब. तिथे थोडंसं जरा जास्त एक्सप्रेस होता येतं. चिन्मया सकल हृदया का इलूसा हा देह? चिन्मया सकल हृदया. म्हणजे दोन्ही परत मी स्वतः ओरिजिनली गायलेलं म्हणता येतील, पण चिन्मया आहे त्यातलं पहिलं होतं, त्याच्यामुळे परत सॉफ्ट कॉर्नर आहे. येस. एक असा वेगळा थोडासा सेगमेंट आहे की एक बॉक्स देईन मी तुला, त्याच्यात एक वस्तू आहे. बरं. त्या वस्तू तुझी अर्थातच आपली सगळ्यांचीच खूप आवडती आणि हृदयाच्या जवळची वस्तू आहे. त्या वस्तूशी तुझं मनोगत व्यक्त कर. अच्छा. वा, क्या बात आहे. तानपुरा फार महत्वाचा आहे बाबा. तानपुरा म्हणजे आपलं जे शास्त्रीय संगीत आहे, तर त्याच्यात मी म्हणेन गुरुस्थानी असलेला हा तानपुरा आहे. कारण ऑफकोर्स आपण गुरूंची तालीम घेत असतो आणि त्याच्यातनं शिकत असतो, पण आपल्या रियाजाच्या वेळी एक तुम्हाला मार्गदर्शक म्हणून तानपुऱ्याचं महत्त्व खूप जास्त आहे. आणि बरेच वेळेला आपल्याकडे म्हणलं, म्हणजे ज्यांना माहिती नसतं तानपुऱ्याविषयी, ते खूप गैरसमज आहेत लोकांचे, की फॉर एक्झाम्पल 4च तारा आहे त्याच्यात, तर त्यातनं तुम्हाला सुरांचा रेफरन्स कसा मिळतो. तर त्याच्यामागे खूप मोठं शास्त्र आहे, खूप मोठं फिजिक्स आहे. आणि आपण कुठली तार छेडली की त्याच्यातनं जे फ्रिक्वेन्सी हार्मोनिक्स तयार होतात, तर त्याच्यावर हे सगळं बेस्ड आहे. आणि आमच्या किराणा घराण्यात स्पेशली तानपुऱ्याशी सूर एकरूप करणं याला खूप महत्त्व आहे. म्हणजे अगदी अब्दुल करीम खान साहेबांच्या पासून. तर त्यामुळे, आणि हा जो कॅनव्हास तयार होतो ना, तर मला खरंच नेहमी आश्चर्य वाटतं की हे जे हार्मोनिक्स प्रिन्सिपलवर मी सांगितलं, तर त्याच्यातनं जे काही निर्माण होतं, हार्मोनिक्स म्हणजे मल्टिपल ऑफ फ्रिक्वेन्सीज, आणि त्याच्यातनं मग तुमचे जसे षडजातनं गंधार आणि पंचम निर्माण होतात, मग त्याच्यातनं त्यांचे गंधार आणि पंचम होतात. असं करत करत जो पूर्ण कॅनव्हास तयार होतो, तर त्यांनी खरं म्हणजे तुम्ही सुरेल आणि बेसूर, सुरेल आहात का बेसूर आहात, तर हे तुम्हाला कळू शकतं. आणि ते गायडन्स करण्याचं फार मोठं काम. त्यामुळे एकदम मला असं वाटतं की खूप महत्त्वाचं आणि गुरुस्थानी. क्या बात आहे. दादा, थँक्यू सो मच, तू आज इथे आलास. मला खूप खूप शिकायला मिळालं तुझ्याकडनं. मी मंचावर तर अनेकदा तुझं गाणं अनुभवत असते आणि त्यातनंही खूप शिकायला मिळतं, पण आज प्रत्यक्ष आलास, खूप बरं वाटलं. एक छोटंसं गिफ्ट तुला जाता जाता देते. धागा द इंडियन बाउंडिंग नावाचे आपले गिफ्टिंग पार्टनर्स आहेत, त्यांच्याकडनं ही खूप सुंदर शाल आहे, तू तुझ्या कार्यक्रमात नक्की वापर. थँक्यू सो मच. आणि मला पण या म्हणजे पॉडकास्टवर येऊन बोलताना छान वाटलं. बऱ्याच गोष्टी मी आज बोललो की ज्या मे बी इतर ठिकाणी बोलण्याची वेळ आली नसेल. आणि ही तुझी सिरीज मधले बाकीचे मी बघितले, तर चांगलं, शुभेच्छा. येस, थँक्यू सो मच. आणि तुम्हीही बघत राहा सावनी म्युझिक पॉडकास्ट. आजचा एपिसोड कसा वाटला त्यात
त्यातली कुठली गोष्ट तुम्हाला जास्ती भावली हे नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आणि खरं तर आजपासूनच, म्हणजे मी हे इतके दिवस केलं नव्हतं, पण माझा मित्र आहे सुयोग, याचा वायफळ नावाचा पॉडकास्ट आहे. तिथे मी जेव्हा गेस्ट म्हणून गेले होते त्या पॉडकास्टची एक त्यांनी अशी सिस्टीम होती की जे लोक शेवटपर्यंत एपिसोड बघतात त्यांच्यासाठी एखादा शब्द द्यायचा आणि तो तुम्ही जर कमेंट सेक्शनमध्ये लिहिलात तर तुम्हाला, तर म्हणजे आम्हाला कळेल की तुम्ही एपिसोड संपूर्ण बघितलात. तर असा कुठला शब्द द्यावा आता तू सुचव दादा. तानपुरा. वा, क्या बात आहे. तर तुम्ही जर हा एपिसोड अख्खा बघितला असेल तर तानपुरा हा शब्द नक्की लिहा. आणि ॲक्च्युली आपला एपिसोड मी वाइंड अप केला आहे, पण मला परत राहून असं वाटतं की मी एक रसिक म्हणून तुला विनंती करते. आपण मगाशी उल्लेख रॅपिड फायरमध्ये बोललो की यमन तुझा आवडीचा राग आहे. बाकीच्या मुलाखतींमध्ये मी बघितलं की तू गाणी ऑलरेडी सादर केलीस, तर ह्या वेळी काहीतरी वेगळं म्हणून तू जर एखादी बंदिश जर थोड्या स्वरूपात जर. एरी आली पिया बिन सखी, एरी आली पिया बिन सखी, कलना परत मोय एक घडी पल छिन, कलना परत मोय एक घडी पल छिन, एरी आली पिया बिन सखी, एरी सखी, एरी सखी, एरी आली पिया बिन सखी, एरी आली पिया बिन, जब से पिया परदेस गवन किनो, जब से पिया परदेस गवन किनो, जब से पिया परदेस गवन गवन कीनो, जब से पिया परदेस गवन किनो, रतिया कटत मोहे तारे गिन गिन, एरी आली पिया बिन सखी, एरी आली, एरी आली, एरी आली पिया बिन. क्या बात आहे. मला माहिती आहे की इतक्या कमी वेळात आणि साथीदारांशिवाय गाणं किती अवघड असतं, पण तरी तू इतका छान रंग जमवलास आणि मला ह्या सुरातच असंच राहावं असं वाटतंय. दुसरं काही न बोलता एपिसोडची सांगता करूयात. धन्यवाद. बघत रहा सावनी म्युझिक पॉडकास्ट.